ती सेल्फ वर्थ आणि जॉब टायटल हे वेगळं कसं ठेवलं पाहिजे? खूपच महत्वाचं आहे, कारण आय थिंक लाईक यू सेड इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये हे जास्त रिलेव्हंट आहे की आपण लोकांनी हे कसं ओळखलं पाहिजे की आपण आता स्ट्रेसमध्ये आहोत? आता आय एम 50 आणि माझा जॉब जर गेला तर यू आर टेलिंग मी अजून 40 वर्ष तुला जगायचं विदाउट जॉब. इट्स बॉम्ब आहे माझ्यासाठी. देर इज अ सायकोलॉजिकल स्टडी की माणसाच्या सक्सेसफुल आणि हॅपी लाईफचं गमक कशामध्ये आहे, असा एक मोठा रिसर्च झाला. त्याच्यात असं लक्षात आलं की त्याचे, मला तर वाटतं हे सगळे एकत्र येतात गोष्टी, त्याचा एक मोठा बॉल होतो आणि तो बॉल तुमच्या स्नोबॉल सारखा तुमच्या अंगावर येतो. मिड लाईफ करिअर क्रायसिस जे आहेत तसं एखादी केस हँडल केलेली सांगू शकशील का? सो या स्टेजेस मधनं इव्हन नोकरी गेल्यानंतर किंवा त्या पिरियड मध्ये मी जाणार आहे, ते माझ्या आता या दुसऱ्या इनिंग मध्ये, दुसऱ्या प्रोफेशन मध्ये कसं मी वापरेन, हे त्यांना बरोबर ती नॅक जमली. तर हे आय थिंक एक सक्सेस स्टोरी म्हणता येईल. जे स्ट्रगल करतात ते काय चुका करतात अशी काही उदाहरणं बघितलीस? तर मग हळूहळू हे लाईफस्टाईल डिझिजेस डोकं वर काढायला लागतात. म्हणजे 3 तासाची झोप मी नॉर्मल करून टाकली. मी असाच झोपतोय, कित्येक वर्ष मी असाच झोपतोय. किंवा 5 सिगरेट तर नॉर्मल आहे माझ्यासाठी दिवसभरामध्ये. मी सगळं आतमध्ये दाबून ठेवून एक दिवस जॉब गेल्यावरती स्फोट होण्यापेक्षा जर मी हे लोक रिटायरमेंट पर्यंत तरी नोकरीत राहतील का नाही अशी परिस्थिती आता निर्माण झाली. ही जर त्यांना टॅकल करायची असेल, हाताळायची असेल, काही प्रॅक्टिकल आयडिया सांगू शकशील का? त्यांनी काय केलं पाहिजे, काही टेक्निक्स? की आपण लहान मुलांना 4-5 वर्षाच्या मुलाला विचारतो तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय. तिथनं स्टार्ट केलंय आपण करिअर मुलांचं. तिथे विचारत नाही मला नांदली पण खूप आपण उत्तरं दिलेली आहेत. तो जो महिन्याच्या सुरुवातीला एक मेसेज येतो बँकेत एवढे एवढे जमा झाले, मुलांना खूप महत्वाचं वाटतं आई वडिलांचं ते प्रोफेशनली काय आहेत हे सांगणं. त्यातलं एक जरी काही आपण नाही हातचं राखून ठेवलं, खर्च केला ना की आपण करूच बरोबर असं करू. मला काही वेळा वाटतं. अगदी खर्च केल्याशिवाय काय आपण पाऊल पुढे टाकत नाही. एक्झॅक्टली. त्याच्यातनं चालली होती फॅमिली, स्ट्रगल करत होती, त्याच्यात त्यांचा जॉब गेला. ह्या सगळ्याचा जर विचार केला तर ह्या लोकांना जास्त त्रास कशाचा होतो? त्या माणसाला स्वतःसाठी फेस करायचंच होतं आणि मुलासाठी फेस करायचं होतं Exactly. आणि फॅमिली फ्रंट वरती पण काही एक लढाई सुरू झाली हो. होती. हे खूप टफ आहे. हा फरक आहे यंग जनरेशन मध्ये आणि हे जे हो. 50शीतले आपल्यासारखे हो. लोक आहेत की लोक काय म्हणतील. लोक काय म्हणतील, एकदम हे कसं करायचं आता, मी बाहेर काय सांगू. Exactly. तो समजा हा पॉडकास्ट बघणारा व्यक्ती एक 50 वर्षाचा व्यक्ती आहे आणि तो आता त्याच्या जॉबची इनसिक्युरिटी खूप ऑब्झर्व करतोय. स्ट्रेस आलाय म्हणजे मला फाईट किंवा फ्लाईट दोन्हीपैकी काहीतरी एक करायचंय, मला पळून जायचंय किंवा मारामारी करायची असं माझ्या मेंदूला वाटतंय. पण मी ते दोन्ही नाही केलं. मेंटल सर्व्हायव्हल किट असा मी शब्द वापरेन. तर तो त्यांना हवा असेल तर काही गोष्टी सांगशील का, टेक्निक्स काही गोष्टी की ज्या त्यांनी त्या किटमध्ये ठेवाव्यात आणि वापराव्यात पुढच्या 90 दिवसासाठी? त्याला असा काय रोडमॅप दाखवता येईल किंवा त्यांनी अशा काही गोष्टी केल्या पाहिजेत का, 2-3-4 गोष्टी की ज्या त्याला याच्यामध्ये मदत करतील? आणि त्यामुळे या एज मधले लोकांना खूप पटकन तो सेल्फ वर्थ कडे जाणारा प्रॉब्लेम आहे. बाकी सगळं हँडल होऊ शकतं. हा खूप मोठा क्रायसिस आहे. हॅलो, बिझनेस कंपास मराठी या आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही जे 3 एपिसोड आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरती बनवले होते, त्याच्यामध्ये एक भाग होता की जो मिड करिअर क्रायसिसमधल्या लोकांच्या संदर्भात होता, की जिथं आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं मिड करिअर क्रायसिसमधल्या लोकांना काय अडचणी येत आहेत आणि त्यांनी त्या अडचणी कशा प्रकारे ॲड्रेस केल्या पाहिजेत. त्याच एपिसोडमध्ये मी या संदर्भात उल्लेख केला होता की जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा कुठले स्किल्स शिकून मिड करिअर क्रायसिसमधल्या लोकांनी हँडल केला पाहिजे, त्याच्यामध्ये त्यांच्या मानसिक स्वास्थ्य, मानसिक जी हेल्थ आहे, मेंटल हेल्थ, हाही फॅक्टर अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांच्या एजचा विचार करता किंवा ते आयुष्यात ज्या टप्प्यावरती आहेत त्याचा विचार करता. तर त्या संदर्भात मी जेव्हा बोललो होतो तेव्हा मी असं म्हटलं होतं की आम्ही या विषयावरती एक एपिसोड लवकरच करू. तर आम्ही तो एपिसोड आज करत आहोत. ह्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की मिड करिअर क्रायसिसमध्ये असणारे लोक जे आहेत की ज्या 20 वर्ष 30 वर्ष अनुभव आहेत, 40 50 आहेत आणि ज्यांच्या नोकऱ्या थोड्या स्टेकवर आल्यात. काही जणांच्या आपण पाहतोच आहोत की बऱ्याच जणांच्या नोकऱ्या आता सध्याच्या ह्या मार्केटमध्ये जात आहेत सुद्धा अनफॉर्च्युनेटली. आणि ही परिस्थिती लवकर सुधारेल असं एकूण चित्र नाही आहे. तर त्यामुळं मानसिकदृष्ट्या सक्षम राहून हा जो काही फेज आहे हा कसा फेस करायचा किंवा गोईंग फॉरवर्ड हे असं जर चालू राहिलं तर ते लोकांनी आता कसं हाताळायला पाहिजे, या संदर्भात आज आपण अधिक चर्चा करणार आहोत. कारण मिड लाईफ किंवा मिड करिअर क्रायसिसमधले जे लोक आहेत त्यांचे प्रायोरिटीज वेगळे आहेत. त्यांचे
त्यांचा मुख्य प्रश्न हा असतो की मी करिअरमध्ये आतापर्यंत इथंपर्यंत पोहोचलोय, आता मी हे टिकवून कसं ठेवणार आणि हे सगळं मी पुढे कसं नेणार आणि मी रिटायर होणार का, अशी परिस्थिती आली आहे खरं लोकांच्या मनामध्ये आता की मी आता रिटायर होणार का, मला ले ऑफ मध्ये जावं लागणार. तर त्यांच्या आयुष्याच्या प्रायोरिटीज वेगळे असतात. EMI असतात, मुलं शिकत असतात, काही आणखीन लोन्स असतात, पेरेंट्सची जबाबदारी असते. यंग जनरेशन खूप फास्ट काही स्किल्स पिकअप करत असतं, त्यांच्याशी कोपअप करणं, त्यांच्या पुढे राहणं अतिशय अवघड जात असतं. टेक्नॉलॉजी रोज बदलतं. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्या लोकांनी काय केलं पाहिजे या संदर्भात ही आजची चर्चा आहे. तर या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या चॅनलवरती आम्ही अपर्णा दीक्षितना इन्व्हाइट केले. मी अपर्णा दीक्षित यांची थोडक्यात ओळख करून देतो तुम्हाला. अपर्णा दीक्षित क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत. पुणे विद्यापीठातून IT मध्ये MBA केले, तसेच क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. त्या CBT म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी, REBT रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी आणि एक्सपिरियन्शियल लर्निंग यासारख्या समुपदेशन व उपचार पद्धतींमध्ये प्रशिक्षित आहेत. अपर्णा यांना क्लिनिकल केसेस हाताळणे, मुले तसेच प्रौढांचे समुपदेशन यांचा 17पेक्षा अधिक वर्षांचा अनुभव आहे. त्या मानसिक आरोग्य, मेंटल वेलनेस, वर्क लाईफ बॅलन्स, पॉश आणि पॉस्को कायद्यांविषयी जागरूकता, डायव्हर्सिटी अँड इन्क्लुजन यांसारख्या विषयांवर कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम आणि व्याख्याने आयोजित करतात. तरी बऱ्याच कंपन्यांमध्ये या संदर्भात वर्कशॉप्स घेतलेत, जसं की ब्युरो व्हेरिटास, फायझर, रॅपिड सर्कल, TCS, इनामदार हॉस्पिटल इत्यादी. अपर्णा दीक्षितांची मी आणखीन एक ओळख सांगतो. अपर्णाचा नवरा चिंतामणी दीक्षित, CD म्हणतो आम्ही ज्याला, CD हा माझा मित्र आहे. अपर्णा आणि CD हे दोघंही आमच्या फिटनेस ग्रुपमध्ये आहेत. कोथरूड डेक्कन रनिंग ग्रुप, KDR ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये आहेत. आणि चिंतामणी तर आमचा ट्रेनर आहे, फार जबरदस्त ट्रेनर आहे. तर एका मोठ्या IT कंपनीमध्ये खूप मोठ्या पोझिशनला काम केल्यानंतर अलीकडच्याच काही काळामध्ये 2-3 वर्षापूर्वी चिंतामणी आणि अपर्णा आता पुण्याजवळच एका ठिकाणी शेत घेऊन तिकडे घर बांधून रिलोकेट झालेत आणि ते तिकडे एन्जॉय करतायत त्यांचं लाईफ. अपर्णा, बिझनेस कंपास मराठी या चॅनलवरती तुझं स्वागत आहे. धन्यवाद. आपण मिड लाईफ करिअर क्रायसिस जे लोक फेस करत असतात त्याच्याबद्दल आपण आता बोलणार आहोत. तर मी या प्रश्नापासून सुरू करतो की तुझ्या एक्सपिरियन्समध्ये 45 ते 55 किंवा 40 ते 55 या वयोगटातले जे लोक येतात, तर या वयोगटामध्ये आता खूप अनसर्टन्टी आहे एकूणच सगळीकडं आणि त्यांच्या प्रायोरिटीज आयुष्याच्या वेगळ्या असतात. जसं मी इंट्रोडक्शनमध्ये म्हटलं की हे लोक रिटायरमेंटपर्यंत तरी नोकरीत राहतील की नाही, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. तर या लोकांमध्ये गेल्या 5-10 वर्षांमध्ये त्यांच्या बिहेवियरमध्ये काय फरक झालाय, खास करून जी लोक नोकऱ्यांमध्ये आहेत, काय बघितलेस तुझ्या काउन्सिलिंगमध्ये? पहिली गोष्ट म्हणजे या वयोगटातली लोक काउन्सिलिंगला यायला थोडीशी दजावतात. यंग लोक जास्त ओपन आहेत, काउन्सिलिंग मध्ये येतात. या वयोगटाला थोडासा स्टिग्मा आहे अजूनही, पण जे येतात त्यांच्यामध्ये काय ट्रेंड दिसतो असं साधारण मी बोलेल. थोडं रिलेशनशिप हा मेन फोकस दिसतो. रिलेशनशिप काउन्सिलिंग, नवरा बायको मधलं रिलेशनशिप किंवा जे घरात पेरेंट्स आहेत त्यांच्यामुळे जो ताण आहे नवरा बायकोच्या रिलेशनशिप मध्ये, ह्यानी साधारण एक 10 वर्षापूर्वीच जर मी बोललं तर ती जास्त केसेस तशा होत्या. स्ट्रेस हा एक मोठा कोशंट होता, कारण लॉंग वर्किंग आवर्स, करिअर फोकस, अशा सगळ्या ह्याच्यामध्ये करिअर मधले ताण हा एक बरोबर. एलिमेंट होता. त्याच्यामुळे आलेली एन्झायटी, त्याच्यामुळे होणारे सगळे इश्यूज, इवन रिलेशनशिप मध्ये त्याच्यामुळे बरोबर. येणारे इश्यूज हा होता. आता अगदी रिसेंट इयर्स मध्ये, म्हणजे अगदी मागच्या वर्षापासून जर बोलायचं झालं तर थोडंसं फायनान्शियल कन्सर्न्स आहेत की विल आय आउटलिव्ह माय सेव्हिंग, हा एक कन्सर्न दिसतो. बरोबर. किंवा जी लाईफस्टाईल आहे जी आता मेंटेन झालीये, सगळ्यांना सवय झालीये घरातल्यांना हो, ज्या हो. लाईफस्टाईलची, ती मेंटेन कशी करायची ह्याचं एक प्रेशर जाणवतंय. अर्थातच वर्क रिलेटेड स्ट्रेसेस आहेतच, बरोबर. त्यांनी आलेले लाईफस्टाईल डिझिजेस हा एक मोठा एलिमेंट आहे. म्हणजे मी एका
खूप प्रथितयश कार्डिओलॉजिस्ट आणि डायबेटॉलॉजिस्ट यांच्याबरोबर पॉलिक्लिनिक मध्ये एका काम केलेलं आहे. तिथे जे लोक यायचे की ज्यांना थोडेसे कार्डिओव्हॅस्क्युलर काहीतरी जाणवतंय सिम्पटम्स किंवा बिगिनिंग ऑफ डायबिटीज जाणवते, तर त्यांचे स्ट्रेस इंड्युस्ड आहेत हे आजार, असं जेव्हा डॉक्टरांना कळतं तेव्हा ते काउन्सिलिंग ला त्यांना हे करतात, उद्युक्त करतात. बरोबर. आणि मग ती लोक जेव्हा काउन्सिलिंगला यायची तेव्हा खूप सारा स्ट्रेस, ट्रॅव्हल खूप असायचा. कोविड पूर्वी ट्रॅव्हल हो, खूप होता लोकांचा, बरोबर. नंतर तो अर्थात कमी झाला. तर ते सगळे इश्यूज होते. पण आता मला काही ट्रेंड प्रकर्षाने दिसतात, जे म्हणजे फायनान्शियल कन्सर्न्स आहेत, रिलेशनशिप इश्यूज आहेत, मुलांशी रिलेटेड काही कन्सर्न्स आहेत, असं दिसतंय. दिसतं, बरोबर. साधारण हा ट्रेंड दिसतो. पण या वयोगटात जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांना काय जाणवलं? त्यांना नोकरी जाण्याची जी भीती आहे ती भीती जास्त जाणवते का नोकरी गेल्यामुळे आपली किंमत आता कमी होते ह्याची जाणवली? हे कसं होतं? सो आता नोकरी च्या कन्सर्न मधले जे केसेस आहेत, अर्थात आपली व्हॅल्यू त्यांनी नक्कीच हल्ल्या. कारण आपल्याकडे ना आपण काय म्हणजे लेट मी आस्क यू, इंट्रोड्यूस युअर सेल्फ, की आपण काय सांगतो, पहिलं नाव सांगतो आणि लगेच आपण काय करतो, बरोबर. ही अगदी दुसरीच ओळ असते आपली. सो आपली आयडेंटिटी आपण काय करतो ह्याच्याशी प्रचंड प्रमाणात हो, अटॅच आहे. हो. दॅट टू इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये खूप आहे. बरोबर, बरोबर. मे बी बाहेरचे लोक काहीतरी त्यांचे हॉबीज वगैरे सांगतात आणि मग कुठेतरी सांगतात की मी बँकेत आहे और IT मध्ये. पण आपल्याकडे तसं नाही. आपलं अगदी म्हणजे नावाला लागून दुसरी आयडेंटिटी काय करतो ही हो. असते. सो हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अर्थातच जर माझ्या नोकरीवरती गदा येतीये किंवा थोडं इन्सिक्युअर होतंय, तर स्वतःच्या किमतीचा म्हणजे काय व्हॅल्यू, माझ्या हो. वर्थचा प्रश्न येतोच. मुलांना खूप महत्वाचं वाटतं आई वडिलांचं ते प्रोफेशनली काय आहेत हे हो, सांगणं. हो. म्हणजे मी काही लोकांशी बोलताना मला जाणवलं की म्हणजे असं म्हणतात की मी ठीक आहे, पण माझी मुलं नाही एक्सेप्ट करणार की मी आता या कंपनी मधला या पदावरचा अधिकारी नाहीये. आपल्याला ना सर मॅडम म्हणून घ्यायची अशी हो, खूप सवय झालेली हो. असते. त्या सगळ्या कम्फर्टची सवय आहे. काय बरोबर. लोक म्हणजे काही लोक म्हणतात की माझं सोल पर्पज ऑफ मी माझे 12 तास दिवसाचे ज्या गोष्टीला मी वाहिलेले आहेत, ती नसणं, ते व्हॅक्यूम आहे. खूप मोठं व्हॅक्यूम जाणवू शकतं आणि त्याचा त्रास अर्थात होतो. खूप आयडेंटिटी त्याला अटॅच आहे. लोकांना ड्रेसअप करायचा एकच तो सोर्स आहे की मी जॉबला जातीये किंवा जातोय, किंवा त्यांना तिथलं गॉसिप आवडतं, तिथल्या चर्चा, इंटरनल जोक्स हो. आवडतात. तो जो महिन्याच्या सुरुवातीला एक मेसेज येतो बँकेत एवढे एवढे जमा झाले, तो प्रचंड बरोबर. आवडीचा मुद्दा आहे. त्यातले किती कमी खर्च होतात ह्याचं सुद्धा खूप प्राऊड फिलिंग असतं लोकांचं, की माझा बँक बॅलन्स तसाच राहतो, म्हणजे हार्डली आमचे काही स्पेंड होतात. ह्याचं लोकांनी भयंकर प्राऊड हे घेतलेलं आहे. रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट्स हो. केलेल्या आहेत, लोन्स आहेत. सो अर्थात एकदम त्यांना तो व्हॅक्यूम जाणवू शकतो जेव्हा इन्सिक्युरिटी येते जॉब बरोबर, रिलेटेड. बरोबर. आणि ती खूप मोठ्या प्रमाणात एन्झायटी सारखी येते, कारण हा फरक आहे यंग जनरेशन मध्ये आणि हे जे हो, 50शीतले हो, आपल्यासारखे लोक हो. आहेत, की आपल्याला मागे नाही जाता येणार लाईफस्टाईल मध्ये. इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर आवर हो. जनरेशन, कारण आपण ते खूप कष्टाने मिळवलंय, खूप प्रयत्न शून्यातनं निर्माण अगदी, केलंय. अगदी. त्यामुळे ते एक मोठं प्रेशर आहे, कारण जी यंग मुलं आहेत, ते म्हणतात काही नाही, मी शिफ्ट होईल, छोट्या घरात शिफ्ट होईल, मी 4 लोकांबरोबर बरोबर आहे, राहील, आय बरोबर डोंट आहे. केअर. पण तसं मोठी आपल्या वयाची माणसं नाही म्हणू शकत. ती कार, ती दुसरी कार, तो फोन, सगळ्याची आपल्याला दॅट दॅट सेज सिक्युरिटी टू अस. आणि त्यामुळे या एज मधले लोकांना खूप पटकन तो सेल्फ वर्थ कडे जाणारा प्रॉब्लेम आहे. बाकी सगळं हँडल होऊ शकतं. हां, हा खूप मोठा क्रायसिस आहे. बरोबर आहे. म्हणजे अगदी परफेक्ट आहे, की मानसिकदृष्ट्या ते स्वीकार करणं हे हे अजून आपल्याकडे नाहीच आहे मुळात. म्हणजे हो, ह्याचा एक्सेप्टन्सच नाहीये या गोष्टीचा. एक्झॅक्टली. त्यामुळे ते तू तो शब्द वापरला, की तो एकदम व्हॅक्यूम क्रिएट होईल हो. आणि तो कसा फेस करायचा हा हं, खूप हं, महत्वाचा फॅक्टर आहे. हं. मी माझ्या कॉर्पोरेट लाईफमध्ये पण बघितले, जेव्हा लोक नोकरी सोडायची तर ही चर्चा व्हायची, हो. की घरच्यांमध्ये शक्यतो जे नवरा सोडतो तर बायको काही एवढी विचारायची नाही, ठीक आहे, हां. सपोर्ट असायचा. पण मुलं मुली घरातली छोटी आहेत ते मात्र हे म्हणायचे, की
काय बाबा तू काय करणार का आता? सोडणार, का सोडतोय, मी माझ्या फ्रेंड्सना काय सांगू. हो, हा तर मूळ. हा प्रश्न मला आला होता 2019 मध्ये मी TCS सोडली. तर मला माझ्या मुली त्या थोड्या लहान होत्या, छोटी मुलगी अगदीच लहान होती. ती विचार बाबा मी माझ्या मैत्रिणींना काय सांगू, काय सांगणार? तू काय करतोयस, तिला काय सांगू कुठल्या बिझनेस मध्ये येणार वगैरे असं होतं. खरंय खरंय. मिड लाईफ करिअर क्रायसिस जे आहेत तसे एखादी केस हँडल केलेली सांगू शकशील का? हो, बोलू शकतो आपण एका केसबद्दल. ॲक्च्युली हे गृहस्थ जेव्हा त्यांनी अप्रोच केलं, त्यांचा मुलाच्या काउन्सिलिंगचा मुद्दा होता, की मुलाला 12वी मध्ये खूप स्ट्रेस झाला. त्याला IIT एंट्रन्स, म्हणजे वडील IIT एज्युकेटेड असल्यामुळे खूप प्रेशर होतं, की तिथनं तो व्हायला पाहिजे इंजिनियर. त्या सगळ्या गोंधळामध्ये खूप एन्झायटीचा त्रास झाला मुलाला. त्याचं मेडिसिन चालू होतं आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये हे गृहस्थ अप्रोच झाले. मग मुलाचे 1-2 सेशन झाल्यावर त्यांना काहीतरी जाणवलं, की आपल्यालाही बोललं पाहिजे असं, आणि मग त्यांनी स्वतः सेशन्स सुरू केले. तर सो हार्डवर्क हा त्यांच्या म्हणजे हू यू आर ह्याचं उत्तर हार्डवर्किंग पर्सन असं त्यांचं उत्तर होतं. त्यांना खूप अभिमान होता, की मी खूप हार्डवर्क करून आयुष्यात वरती आलेलो आहे आणि करिअर एकदम आता छान टिपेला आहे. आणि हा थोडासा घरी जो इश्यू होत होता, मुलाला एन्झायटी झाल्यामुळे थोडंसं मुलगा मुलगी आणि बायको त्यांच्यापासनं थोडी तुटली आहे असा त्यांना एक अनुभव होता, आणि त्याच्यातनं चालली होती फॅमिली, स्ट्रगल करत होती. त्याच्यात त्यांचा जॉब गेला आणि दॅट बिकेम सच अ बिग ब्लो फॉर हिम. कारण एकीकडे असं हे सगळं स्ट्रगल चालला होता फॅमिली लेवलला, पण तो जॉब गेल्यानंतर म्हणजे पूर्णपणे त्यांना जो व्हॅक्यूम म्हणतोय आपण, की तो एक्झिस्टेन्शियल क्रायसिस झाला, की व्हाय डू आय एक्झिस्ट, काय पर्पज आहे आता माझ्या आयुष्याचं, इतक्या लेवलला त्यांना क्वेश्चन्स यायला लागले. कारण इकडूनही खूप सारी निगेटिव्हिटी होत होती, ब्लेम होत होता त्यांच्यावरती, की खूप तू पुश केलंयस, तू खूप ह्याला अभ्यासावरनं आणि ह्याच्यावरनं त्रास दिलाय, असा एक खूप ब्लेम होता त्यांच्यावरती. आणि त्याच्यात हा दुसरा आघात झाल्यामुळे ही रिअली स्ट्रगल्ड. मग काही सेशन्समध्ये थोडासा तो एक ॲक्सेप्टन्स यायला वेळ लागला. थोडासा तो एक स्टँड यायला, की ठीक आहे, व्हॉट नेक्स्ट असं बघायला थोडा वेळ लागला. पण नाऊ ही इज प्रोग्रेसिंग, ही स्टेबल, आणि काहीतरी वेगळं शोधणे आणि पर्पज सापडवणे स्वतःसाठी, ही जर्नी आता चालू आहे. पण दॅट दॅट ट्रान्झिशन वॉज, म्हणजे बिकॉज आय वॉज ऑलरेडी टॉकिंग टू हिम, आणि त्याच्यामध्ये जॉब गेल्यामुळे तो सगळा रोलर कोस्टर ऑफ इमोशन्स जो त्यांना फेस करायला लागला, तो आय विटनेस्ड फर्स्ट हँड म्हणता म्हणजे येईल. त्या माणसाला स्वतःसाठी फेस करायचंच होतं आणि मुलासाठी फेस करायचं होतं, Exactly. आणि फॅमिली फ्रंट वरती पण काही एक लढाई सुरू झाली होती. हो. हे खूप टफ आहे, टफ होतं. एवढं इझी आणि नाही. जेव्हा तुम्ही मुलांना असं म्हणता ना, की करिअर इज एव्हरीथिंग, यू हॅव टू गेट इन दिस कॉलेज, तुला हे केलं पाहिजे, आणि असं काहीतरी तुमच्या बाबतीत होतं, तेव्हा मुलं पण प्रश्न विचारतात ना, की बघा तुम्ही पण स्ट्रगल करताय, तुम्ही मला काय सांगताय की करिअर किती महत्वाचं आहे, हेच कॉलेज किती महत्वाचं आहे, तुमच्याकडे हे सगळं असताना तुम्ही आज स्ट्रगल करताय, असं मुलांनी क्वेश्चन करणं पण स्वाभाविक आहे असं त्यांना झालं. आणि त्या सगळ्या टशनमध्ये सगळे एकदम खूप खूप अवघड पण तो पिरियड होता. ऍक्सेप्टन्स महत्वाचा आहे, तो निर्माण होणं आवश्यक आहे. त्याला थोडा वेळ देणं महत्वाचं आहे. आणि थोडासा एक तुम्ही थोडे सगळं ओव्हरवेल्मिंग जेव्हा होतं, सगळं ढवळलं जातं ना पाणी, ते थोडं स्थिर व्हायला, बरोबर. थोडंसं सेटल व्हायला वेळ दिला, की काही गोष्टी क्लिअर होतात, नक्की काय करायला पाहिजे याची थोडी पण आयडिया आपल्या येते. एज ग्रुप मधल्या लोकांनी आता हे थोडंसं सेटल व्हायला यात शिकलं पाहिजे, ऍक्सेप्टन्स निर्माण व्हायला पाहिजे त्यांच्या हो, मनामध्ये, नाही का? म्हणजे आय नो. पण मला दुसरीकडे काय वाटतं माहिती का, की आपण खूप सारे चेंजेस आयुष्यात पाहिलेत. म्हणजे इंटरनेट आपल्या डोळ्यासमोर आला, आधी तो अगदी. बॉक्स फोन हो, होता, हो, हो. इंटरनेट आपल्या डोळ्यापुढे आला, भरला, मग AI आपल्या समोर आलं, कोविड आलंय. सो आय थिंक तो रेझिलियन्स बोन आहे आपल्यामध्ये. हो. थोडासा म्हणजे त्याचा ऍक्सेप्टन्स यायला वेळ लागतो कधी कधी, पण वी आर व्हेरी रेझिस्टंट हा, हा. जनरेशन आय आहे. वुड से. हो, हा, हा. आणि सँडविच टू वन, की ज्यांनी म्हणजे आपण आपल्या पेरेंट्सची काळजी घेणे, त्यांना लूपमध्ये ठेवणे, हो, ही हो. आणि
मुलं अशा त्या सँडविच जनरेशनचे आपण खूप चांगले बरोबर. प्रतिनिधी आहोत आणि आय थिंक वी कॅन बॅलन्स इट मच बेटर दॅन एनी अदर आताचे रिसेंट जे जनरेशन्स आहेत, कारण त्यांच्यावर हा लोड नाहीच आहे आई वडिलांचं काही नाहीये, तुम्हाला नाही, बघायचंय, काही नाहीये. केअर करायचं, दे डोंट नीड टू. हे आपणच म्हणतोय त्यांना, हो. त्यामुळे दे आर व्हेरी रिलॅक्स ऑन दॅट फ्रंट. आपल्याला दोन्ही जगल करायला लागतंय. सो ऍक्च्युली वी आर क्वाईट इक्विप्ड आय वुड से. पण थोडा तो वेळ देणे, थोडासा तो स्टिग्मा पण एक आहे ना, स्टिग्मा इज अ बिग हो, डील. हो. एकदम, एकदम. कोण, म्हणजे लोक काय म्हणतील. लोक काय म्हणतील? एकदम हे कसं करायचं आता? मी बाहेर काय सांगू? इथून एक्झॅक्टली. जी सुरुवात होते त्याची हो. आणि त्या चक्रात जातो माणूस मग हम्म. त्यानंतर आणि मग त्याच्यातनं ते बाहेर यायला हो. पण वी कॅन डू दॅट. आणि एक काडी काढायला लागली, एक काही म्हणजे काहीतरी ऍडजस्टमेंट करायला लागली, हे आपण खूप असं पॉझिटिव्ह ह्याच्यात घेत नाही. वी हां. लुक ॲट इट ॲज अ फेल्युअर, हो. यु नो, सेटबॅक. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की करिअरच्या सुरुवातीला जेव्हा लोक अगदी यंग असतात आणि पहिली नोकरी असते तिथून म्हणतोय मी, तर तेव्हा ते यश मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे, मी कसं मार्गक्रमण करू करिअरमध्ये वगैरे असं त्यांची थॉट प्रोसेस असते. तिथून पुढं जेव्हा ते करिअरच्या उत्तरार्धात येतात 40-45 नंतर, तेव्हा त्यांची स्ट्रगल ही मी काय गमावू नये ह्याच्यासाठी जास्त होऊन जाते असं मी थोडक्यात म्हणेन. बरोबर. पण मग ह्या करिअरच्या टप्प्यावरची असणारी म्हणजे काउन्सिलिंगच्या अनुभवामध्ये अशी एखादी व्यक्ती होती का की जी वरवर शांत वाटली पण आतून अस्वस्थ होती, असं कोणी होती? आहे, असतात अशी लोक, बरोबर. पण नक्कीच. पण मला असं वाटतं की तो ना थोडासा मोरल क्रायसिस होता. म्हणजे US मध्ये सेटल्ड व्यक्ती होती आणि खूप करिअर मध्ये छान चाललं होतं. पण मग तिकडे जेव्हा त्यांना काढायला लागलं काही हो. लोकांना, किंवा काही लोकांना, इंडियन टीम्सना काही गोष्टी हो. कन्व्हे करायला, तर खूप असा डिलेमा झाला त्यांना, की आतनं असं वाटतंय की हे पटत नाहीये, व्हॅल्यू सिस्टीम मध्ये आपल्या बसत नाहीये, आणि करावं लागल्या जॉबमुळे किंवा रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणून. बरोबर. तर ही एक ओढाताण खूप लोकांमध्ये दिसते, की जे पटत नाहीये, जे मुळात माहितीये की चुकतंय, किंवा माझ्या काय जीवन मूल्यांमध्ये न बसणार, त्या चौकोरीच्या बाहेरच्या ज्या गोष्टी कराव्या लागतात, बरोबर. की त्याचं लोड घेतो आपण खूप बरोबर. प्रमाणामध्ये. असं इतकं इझिली ते झटकता येत नाही. आणि म्हणजे जी लोक आता इन चार्ज आहेत ऑफ टेलिंग पीपल टू गो, हो. किंवा नंबर्स बघून ज्यांना तो डिसिजन घ्यावा लागतोय की आता काय करायचं, कुठल्या लेवलच्या लोकांना हो. काढायचं किंवा काय, तर त्या लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यांचा जॉब सिक्युअर आहे, हो. दे हॅव द अश्युरन्स की तुमच्या जॉबला काही धक्का नाही, पण ते खूप सारे असे डिसिजन घेत आहेत जे खूप आयुष्यांना फरक करणारे करणारे आहेत. आहेत. कारण फॅमिलीज असतात, खूप लोक डिपेंड असतात, एका माणसाच्या मागे 4 बरोबर. लोकांची आणि त्या लोकांना फॅमिली स्वतःचे असते. त्या लोकांनी स्वतःची फॅमिली बघून आणि हे कळत असतंच की असा जर इम्पॅक्ट त्यांच्या आयुष्यामध्ये झाला तर ते काय सफर करतील. एक्झॅक्टली. ते आज मनात नसताना पुढच्यांसाठी करतायत. हे त्यांना सो किती ते ते कुठेतरी, म्हणजे ज्या व्यक्तीशी मी बोलत होते त्यांचं असं होतं की बट आय एम इन अ मच बेटर पोझिशन. माझा जर गेलाच जॉब हो. तर एवढा प्रॉब्लेम नाहीये, तर माझा राहतोय सिक्युअर, आणि मला बाकीच्यांना काढावं लागतंय, ह्याचा त्यांना खूप ताण. ही वॉज नॉट कम्पेअरिंग टू हिमसेल्फ ती ओके. सिच्युएशन, ओके. बट ही वॉज फिलिंग रिअली ओढाताण आणि असं डिलेमा अबाउट समथिंग ज्याचं त्यांना पटत होतं की हे मी नाही करायला बरोबर. पाहिजे, किंवा माझ्या व्हॅल्यू सिस्टीम मध्ये हे बसत नाहीये, आणि ही वॉज सॉर्ट ऑफ फोर्स टू डू इट फॉर जॉब. त्याचा जो ताण त्यांना येत होता, त्यांनी जो स्ट्रेस, झोप पूर्ण त्यांची हो. गेलेली, चेन स्मोकिंग चालू बरं. होतं, हे सगळे इफेक्ट्स त्यांना जाणवत होते. आणि तो एक वेगळं, ती पण एक ग्रुप आहे हो. की जे हे डिसिजन्स घेतायत किंवा कन्व्हे करतायत, आणि तो समोरच्यांचा राग आणि द्वेष त्यांना फेस करायला लागतोय, आणि त्याचा त्यांच्या सायकीवर डेफिनेटली खूप परिणाम होत असणार आहे. नाही, असे लोक आहेत आणि कदाचित तसे लोक वाढत जातील. हो. कारण आत्ताचे ज्या प्रकारे मार्केटमधले बदल आहेत असे अधिक मोठ्या प्रमाणात असं जर लोकांना सांगायला लागलं तर हे जे लोक आहेत की जे खूप अस्वस्थ होतील आतनं, आपल्या व्हॅल्यू सिस्टीमला हे अलाईन होत नाही, असा एक
लोकांचा एक व्हॉल्यूम राहणार आहे इथून हो, पुढे. नक्कीच. त्याला आमच्या भाषेमध्ये कॉग्नेटिव्ह डिझोनन्स म्हणतो मी, ओके. की तुम्ही म्हणजे मला आयडियली जे खरं आहे, बरोबर आहे वाटतंय त्याच्यापेक्षा रियालिटी खूप वेगळी आहे आणि त्याच्यात खूप तफावत आहे. ह्याचा जो त्रास होतो हो. तो खूप आपल्या मानसिकतेवर परिणाम करणारा असतो. बऱ्याच गोष्टींबद्दल बोललो आपण ह्या एजच्या लोकांच्या, की त्यांची मानसिकता या फेजमध्ये कशी काम करत असते. पण काही काही गोष्टी अशा आहेत, की मी लिस्ट केल्या. आपण जे बोललो त्यातल्याच ह्या आहेत. पण ह्या ज्या गोष्टी आहेत, त्यातल्या लोकांना तुझ्या मते कशाचा जास्त त्रास होतो? म्हणजे जसं असतं, की जॉब लॉसची एक भीती आहे, EMIची आहे किंवा पुन्हा एकदा आयुष्याची सुरुवात करायची आहे. ॲज गुड ॲज अ ट्रेनी असं सुरू करायचं, पुन्हा करिअर करायचं असेल तर. ह्याची असते, मुलांचं शिक्षण असतं या एजला. रिटायरमेंटबद्दल त्यांचा विचार असतो आणि पोस्ट रिटायरमेंट आयुष्य कसं करायचं. त्यांचे स्वतःच्या हेल्थचे कन्सर्न्स असतात, फॅमिलीचे प्रेशर्स असतात, म्हणजे पेरेंट्सचे पण असतात. स्वतःची किंमत पण जाते आहे. काही गोष्टी आपण बोललो आणि काही नवीनही सांगतो मी. पण ह्या सगळ्याचा जर विचार केला तर ह्या लोकांना जास्त त्रास कशाचा होतो? सो मला तर वाटतं हे सगळे एकत्र येतात गोष्टी. त्याचा एक मोठा बॉल होतो आणि तो बॉल तुमच्या स्नोबॉल सारखा तुमच्या अंगावर येतो आणि हे पायलिंग अप होत राहतं आपल्या बरोबर. विचारांमध्ये. कारण एकदा तुम्ही ओव्हरथिंक करायला लागला की यू कॅन गो टू एनी एक्सटेंड आणि आपणच शोधायला लागतो मग आणि हां, प्रॉब्लेम्स. बरोबर. म्हणजे थोडंसं आपल्याला हे सी आपण लहान मुलांना 4-5 वर्षाच्या मुलाला विचारतो, "तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय?" हां. तिथनं स्टार्ट केलंय आपण करिअर मुलांचं. हां, मी तिथे विचारत नाही मुलांना हल्ली. पण काय कर खूप आपण उत्तरं दिलेली आहेत. दिलेली आहेत, आणि दिलेली आपलं आहेत. दरवेळेला बदललं बरोबर, पण आहे. बरोबर. कधी काय शिक्षिका, कधी मी डॉक्टर, काय वाटेल ते. पण तिथपासनं ही सुरुवात झाली, की बरोबर. हू यू आर इज व्हॉट यू डू. ह्याचं ट्रेनिंग आपण इतक्या लहानपणीच दिलं. म्हणजे आपल्याला लक्षात काय घेतलं पाहिजे, आपण मुलांना अगदी 4-5 वर्षाची झाल्यापासनं विचारतो, की "तू मोठं बरोबर, झाल्यावर काय होणार आहेस?" बरोबर. मग ते तेव्हा जे काही त्यांना आवडत असतं त्याप्रमाणे ते हां, उत्तरं देतात. हां. हां, म्हणजे तिथपासनं आपण करिअर त्यांच्या डोक्यात घालायला सुरुवात केली. मग 8वी पासनं तर त्यांना ट्रेनिंगच सुरू झालं. त्यांचे JEE वगैरेचे क्लासेस सुरू झाले. हो. हां, मग त्याच्यानंतर करिअर, करिअर आणि करिअर सुरू झालं, की तुला हे करता येईल, तुला ते करता येईल, सगळ्या फ्रीडम्स आणि ऑप्शन्स. फॅसिलिटीज तुला मिळतील, हे डोक्यात घालून ठेवलं. सो आपण तो बिल्डअप केलाय इम्पोर्टन्स तुमच्या आयुष्यातला करिअरचा आणि जेव्हा आता लॉन्जिटिव्हिटी भरपूर वाढली, आयुष्य हो, भरपूर वाढलंय. हो. आता आय एम 50 आणि माझा जॉब जर गेला, तर यू आर टेलिंग मी अजून 40 वर्ष तुला जगायचंय विदाऊट जॉब. हं. इट्स अ बॉम्ब आहे माझ्यासाठी तो. हो, हो. आणि इट क्रिएट्स लॉट ऑफ इमोशन्स, खूप सारा टर्ब्युलन्स सुरू होतो. जसं यू सेड की पेरेंट्स असतात, हो. त्यांच्या काय म्हणतात ना, सगळं इलनेसेस आणि आजारपण ह्याचं बघायचं असतं. आपली पण तब्येत या सगळ्या करिअरवर फोकस करूनच खराब केली आहे आपण. त्याचंही बघायचंय. मुलं आता तर सगळ्यांना मास्टर्स तर करावंच हो, लागतं. हो, बऱ्याच बऱ्याच जणांची मुलं देशाबाहेर जाऊन शिकतायत. हो. त्याची कॉस्ट भरपूर आहे. वाढली आहे. तर हे सगळं मिळून एकत्र येतं आय थिंक. आणि तो जो काय म्हणतात ना, हू एम आयचा जे आन्सर आपण आपला जॉब ठेवलाय, त्याला काही ऑप्शन नाहीये. म्हणजे आता अचानक त्यांना सांगणार, की हे वेगळं करा, इतकं सोपं नाहीये. हो, त्याची हो. सुरुवात आपण वयाच्या 4थ्या वर्षापासून केलीये. तर ते टर्ब्युलन्स होतो, अवघड जातं. यू लर्न टू कोप विथ इट. यू लर्न टू स्टार्ट नव्याने सुरुवात करायला. पण आय थिंक हा सगळ्या एकत्र येऊन त्रास होत असणार आय एम शुअर. पण मग आता जी लोकं आहेत, हे आपल्या एजचे जे लोकं आहेत, ह्यांनी याची काही तयारी केली नव्हती. अचानक आउट ऑफ सिलेबस प्रश्न आल्यासारखे झालेत जगातले बदल. जे काही सगळे झालेत ते म्हणजे. आता असं वाटतंय का तुला, की आज जे लोकं 30-35 मध्ये आहेत, त्यांनी याचा आत्ताच विचार करायला सुरू करायला पाहिजे? कारण ह्या प्रकारचे चॅलेंजेस हे वाढलेले तरी किमान राहणार आहेत असं वाटतंय आता. पण त्यांनी आत्तापासून याच्यावर विचार केला पाहिजे का? याचे वर्कशॉप्स व्हायला पाहिजेत का? मी तर म्हणतो. खरं आहे का हे? म्हणजे हो, अगदी, अगदी मला पण वाटतंय. इव्हन पेरेंट्सनी मुलांशी बोललं पाहिजे हां, ह्याच्याबद्दल, हां. की तुमची आता जी काही स्ट्रगल चालू आहे, तुम्ही कशातनं चाललाय, वी मस्ट शेअर दॅट विथ चिल्ड्रन. कारण त्यांना थोडंसं ना ते ज्या म्हणजे ज्या एरामध्ये मोठे झालेत, अबंडन्स
बघितलंय त्यांनी. हो. सगळं हो. फोन, आयपॅड हे ते सगळं अबंडन्स बघितलं आणि आता अचानक जर आपण असं म्हणलं की नाही एवढं सगळं इझी नाही आयुष्यात, हो. तुला काही काय म्हणतात ना अवघड सिच्युएशन्स फेस करायला लागणार आहे संकटानं, तर ते अवघड आहे त्यांच्यासाठी हँडल होणं. म्हणजे रादर मी म्हणेन की आता जे 50शीत आहेत त्यांना थोडी सवय तरी आहे हो. वेगवेगळे हो. अप्स अँड डाऊन्स बघण्याची. जे आता 20शीत आणि 30शीत आहेत त्यांच्यासाठी इट हॅज बीन अ व्हेरी स्मूथ जर्नी सो फार. सो त्यांना खरंच तयार केलं पाहिजे, नक्कीच केलं पाहिजे. आणि थोडेसे ते बघतात पण आहेत. आय एम शुअर ते बघतायत किती अनसर्टन्टी आहे, काय पॉलिटिकली काय चालू आहे हो. जगामध्ये, हो. क्लायमेट वाईज हो. काय चाललंय. सो दे आर ॲब्झॉर्बिंग ऑल दिस आणि त्यांचं चालू आहे मंथन. नक्कीच चालू आहे. फक्त त्याला थोडं नॅव्हिगेट करता आलं तर दॅट विल हेल्प. पण अगदीच म्हणजे दे नीड टू बी ट्रेन्ड. हां. त्यांना एक व्हॅक्सिन द्यायला पाहिजे असं याचं. म्हणूया आपण त्याला. विचार करायची त्यांच्यात ती कॅपेबिलिटी किंवा कॅपॅसिटी डेव्हलप करायला पाहिजे, की नक्कीच. जी कुठल्याच सिलेबसमध्ये नाहीये, खरंय, नाही का? खरंय. मानसिकता त्यांची घडवणं या दृष्टीनं हं. तयार राहण्यासाठी. आपण ना एआय, ले-ऑफ्स, कंपन्यांमध्ये रिस्ट्रक्चरिंग आणि कॉस्टचे प्रेशर्स भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे आपण आजूबाजूला जेव्हा बघतो एवढ्या घडामोडी घडतायत. कोणालाच अशी काही खात्री राहिलेली नाही आहे करिअरमधल्या या एज ग्रुपमधल्या लोकांना, जे आज 50शीमध्ये आहेत त्यांना, की काय होणार आहे त्यांच्या ह्याच्यात. तर ज्यांची नोकरी जायची शक्यता आहे किंवा ज्यांची नोकरी गेलेली आहे अलीकडच्या काळामध्ये, तर नोकरी गेली किंवा जायची शक्यता या गोष्टीचा त्यांच्या मनावरती खोल परिणाम होत असतो किंवा होऊ शकतो नोकरी हं, गेली तर. हं. ही मानसिकता आहे, आपण बोललो पण याबद्दल. तर ही जर त्यांना टॅकल करायची असेल, हाताळायची असेल, काही प्रॅक्टिकल आयडियाज सांगू शकशील का? त्यांनी काय हं. केलं पाहिजे? काही टेक्निक्स? हो, नक्कीच. सो मला असं वाटतं, की कुठलंही रिलेशनशिप ब्रेक जर झालं, तर दॅट्स अ ब्रेकअप राइट? किंवा तो घटस्फोट आहे असं सुद्धा आहे. आता 40 वर्षाची किंवा काय 40 नाही 25-30 वर्षाची जर नोकरी आहे लोकांची आणि अचानक आता ती जातीये, तर इट्स अ ब्रेकअप. हो. तर ब्रेकअप आहे, तर किती ग्रीफ त्याच्यात असू शकतो. म्हणजे आपण म्हणतो ना, की तुम्ही ब्रेकअपमधनं बाहेर यायचं तर भरपूर वेळ लागतो. तुम्हाला सगळ्या त्या इमोशन्सना फील हो. करायला पाहिजे. म्हणजे ग्रीफच्या स्टेजेस अशा म्हणतात, की आधी शॉक हो. शॉक असतो. मग त्याच्यानंतर अँगर असतं. हां, राग येतो, की हाऊ कॅन धिस हॅपन टू मी? मग त्याच्यानंतर दुःख वाटतं आणि मग त्याच्यानंतर ॲक्सेप्टन्स येतो. सो या स्टेजेसमधनं इव्हन नोकरी गेल्यानंतर किंवा त्या पिरियडमध्ये मी जाणार आहे. आधी मला तो शॉक वाटणार आहे, की मला मला कसं माहिती होतं कंपनीत हे चालू आहे, पण मी हाऊ कॅन दॅट हॅपन? इथनं शॉकपासनं स्टार्ट होईल. तुम्हाला राग येईल, कंपनीचा राग येईल, कलीग्सचा राग येईल, बॉसचा राग येईल. मग तुम्ही त्याच्यानंतर दुःख वाटेल, की मी एवढं वर्षाची माझी हो. मेहनत आहे. मी हे केलंय, ते केलंय, प्रॉडक्टसाठी मी असं केलंय, कंपनीसाठी मी हे केलंय, मी या अपॉर्च्युनिटीज सोडल्या आहेत वगैरे हो. असे खूप हो. प्रसंग आठवतील. पर्सनल लाईफमध्ये कॉम्प्रोमाइजेस हो. केलेत, हो. मुलांचे वाढदिवस मिस केलेत, हे केलंय, ते केलंय. ते सगळं आठवून दुःख होईल आणि मग हे सगळं फील करतच आपण एका स्टेजला येऊ, की जिथे आपण ॲक्सेप्टन्स मोडमध्ये जाऊ, की ठीक आहे, झालं, आता पुढे काय? ही हं. स्टेज येईल. हं. पण हरी अप करणं किंवा ह्या मधल्या स्टेजेस मी स्किप करेल हां, हां. आणि आता मी पटकन ॲक्सेप्टन्सकडे जाईल, तर ते परत येईल. म्हणजे मध्येच अँगर डोकावेल, मध्येच दुःख डोकावेल, शॉक परत बाहेर येईल कुठनं तरी. सो मला असं वाटतं, की ह्या सगळ्या स्टेजेस नीट प्रोसेस करत हां, पुढे जावं. हां, स्टेप बाय स्टेप पुढे जावं, वेळ घ्यावा. कुठेतरी जाऊन बसावं हां, शांतपणे आणि थोडा वेळ घ्यावा या सगळ्यातनं बाहेर यायला. हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे इट्स नॉट पर्सनल हां. हे स्वतःला सांगायला पाहिजे. म्हणजे जेव्हा मला माहिती असतं, की कंपनीचं हे चालू आहे म्हणजे सगळे मॅनेजमेंटच्या हे डोक्यात आहे, एवढी लोकं जाणार आहेत. तरी जेव्हा माझ्यावरती हा प्रसंग येतो, तेव्हा मी पर्सनलीच घेते ते. हो. की मलाच का काढलं असेल कारण असं, हा असं म्हणला असेल, तो हो. असं म्हणला असेल. हो. तर ते कुठेतरी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे, की हे पर्सनल नाहीये. धिस इज नॉट पर्सनल अटॅक ऑन मी. हे कुठेतरी सेकंड आपल्याला शांतपणे घ्यावं लागेल. कारण जेव्हा आपण ते पर्सनलाइज करतो ना, ते दुःख प्रचंड मोठं होतं. म्हणजे हे जगभर चालू आहे मान्य आहे, पण तरी माझा गेला म्हणल्यावरती मी ते पर्सनलीच घेणार आणि तो मला पर्सनल अटॅक सारखाच तो वाटणार. हे जर आपण करत राहिलो तर देअर इज नो एंड टू दॅट. मग
त्याच्यासाठी थोडंसं पर्सनलायझेशन कसं कमी होईल ही दुसरी स्टेप आहे. म्हणजे याला स्वतःची समजूत घालणे की जी योग्यच आहे असं म्हणता येईल का? नाही म्हणजे मला असं वाटतं योग्यच आहे असं नाही म्हणायचंय, पण आय कॅन नॉट टेक दिस पर्सनली. ओके. ओके, ही स्ट्रॅटेजी हा, आहे. हा. हे तुम्ही तो सगळा रिपल इफेक्ट तुम्ही तुमच्या हो, डोळ्यापुढे पाहिलाय. हो. तुम्हाला माहिती होतं की हे हळूहळू हळूहळू असं चेंज होतंय, किंवा आता मी त्या ब्रॅकेटमध्ये आलोय सॅलरीच्या, की हो. ज्याच्या पुढे काही मे बी नाहीये यांच्याकडे. हा, हे सगळं तुम्ही बघत असता, हो. तुम्हाला माहिती असतं. पण तरी जेव्हा वेळ येते आपण खूप ते पर्सनली घेतो. तेव्हा जसं रस्त्यावरती ट्रॅफिक मध्ये जेव्हा आपण एकमेकांना काहीतरी बोलतो, तर ते एकदम पर्सनल अटॅक सारखं घेतलं तर मला भयंकरच राग येतो आणि बरोबर. मग हमरी तुमरी मारामारी हो. पर्यंत जातं. पण जर मी असं स्वतःला सांगितलं की अरे एवढी गर्दी आहे, अक्षरशः वाहनं एकमेकांना भिडतायत, हा. तर त्याच्यात हे त्याच्याकडनं बोललं जाणं क्वाईट स्वाभाविक आहे. चला पुढे चला, पुढे. असं जेव्हा मी करते तेव्हा मी त्याचाही त्रास वाचवते, माझाही हो, वाचवते. हो, सो हो. आय थिंक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे पर्सनल नाहीये हे बरोबर, करणे. बरोबर. तिसरं, आपण खूप निगेटिव्ह त्याला कनोटेशन दिलेलं असतं की हे किती भयंकर आहे, हे किती वाईट आहे, आणि हे आता व्हॉट नेक्स्ट, अंधार आहे माझ्या डोळ्यापुढे. हा, हे हा. जे आपली त्या सगळ्या प्रसंगाची निगेटिव्ह बाजू बघण्याची जी टेंडन्सी असते, हो. खूप नॅचरली असते ती. आपलं ब्रेन आधी नेहमी धोका काय आहे हेच बघतं, हम्म. पण मला त्याला पॉझिटिव्ह साईड शोधून द्यायला लागणार आहे. सो हा एका एराचा एंड आहे. हे जे आपलं डोक्यात चाललेलं असतं, तर त्याला थोडा स्पिन द्यायचा आहे, आपल्याला पॉझिटिव्ह स्पिन द्यायचा हा, आहे, हा. की हे एका नवीन एराची सुरुवात आहे. हा, काहीतरी नवीन आता मला सुरू करता येणार आहे, न्यू बिगिनिंग. हो, हा. मला एवढा फ्रीडम मिळतोय आता. हम्म. व्हॉट बेस्ट आय कॅन डू विथ दिस फ्रीडम, मला ती बसून लिस्ट करता आली पाहिजे की सो मेनी थिंग्स मी Right. ज्या करू शकतो, ज्या मला केल्या पाहिजेत, तर ते आहे महत्वाचं. चौथं, मला असं वाटलं की जेव्हा अशी कुणकुण वाटायला लागते ना आपल्याला, की काहीतरी असं आहे हा वाढलेलं हो, आपल्या पुढे, हो. तेव्हा आपण आपली सपोर्ट सिस्टीम तयार केली पाहिजे. हा. म्हणजे एक 3 व्यक्ती, लेट्स थिंक की अशा त्या कुठल्या 3 व्यक्ती आहेत की ज्यांच्याशी मी कॉन्फिडंटली आणि कॉन्फिडेन्शियली हो. बोलणार आहे हम्म. या विषयात. कारण आपल्याला वेंटिंग आउट खूप आवश्यक असतं. सफोकेट, सगळ्यांपासून लपवण्याची वेळ खरंच कुणावर येऊ नये. हो, अगदी. कारण तो खूप भीषण आयसोलेशन वाटतं, ते खूप भीषण असतं. तर मी माझी सपोर्ट सिस्टीम माझ्या डोक्यात तयार केली पाहिजे, की ही 4 लोकं, 5 लोकं, 3 लोकं, जे काही तुम्हाला वाटतात, की ज्यांना तुम्ही हे शेअर करत राहणार आहात, त्यांना सांगणार आहात, की मी आज भेटूयात का, आपण जरा मला बोलायचंय आणि तू माझं ऐकणार आहेस. हां, हो. हे माहिती असलं पाहिजे. तर देवाण-घेवाणच सुरू होते, की माझे हे 4 प्रॉब्लेम आहेत, माझे हे 4 प्रॉब्लेम आहेत. तसं नाही. हे लिसनिंग इयर घेऊन कोणीतरी तुमच्या समोर बसतंय बरोबर. आणि एम्पथीनी, पूर्ण कंपॅशननी तुम्हाला वेळ देतंय. अशी एक 3 माणसं आपल्या आयुष्यात एवढे फ्रेंड सर्कल आहे आपलं, हो, हो. एवढी लोकं आहेत आपल्या आजूबाजूला, आपल्याला 3 माणसं नक्की भेटतील, की ज्यांच्याशी आपण हे सतत शेअर करत राहू शकतो. ज्यांनी काय म्हणतात ना, लोड आपला कमी करत राहणे, वेंटिंग आउट, हो. कथार्सिस, हो. ही खूप महत्वाची स्टेप आहे. मी सगळं आतमध्ये दाबून ठेवून एक दिवस जॉब गेल्यावरती स्फोट हो, होण्यापेक्षा, हो. जर मी ग्रॅज्युअली त्याचा ऍक्सेप्टन्स आणण्यासाठी कुणाशी बोलत राहिले, आता अगदीच तुमच्या पार्टनरशी बोलून असं कधी कधी वाटतं की तिला कशाला किंवा त्याला कशाला वरी हो, हो, अजून, हो. त्याचं पण स्वतःचं चालू आहे किंवा तिचं पण चालू आहे, तर आय डोंट वॉन्ट टू डिस्कस. जर तुम्हाला वाटत असेल तीच राईट व्यक्ती आहेत, त्यांच्याशी डिस्कस करा. पण एक 3 माणसं आपली जीवाभावाची हो. नक्की असतात, की ज्यांना सांगता येतं, की जर ह्याच्यामुळे जर मी थोडासा खचत चाललो असं वाटलं, तर यू आर द पर्सन, हो. आय विल कम टू, आणि तू मला सपोर्ट दे. हां, आणि हे आपण करू शकतो. आपल्या सारखे आजूबाजूला भरपूर हो, लोकं हो. आहेत, की ज्यांना आपण हा सपोर्ट मागू शकतो. हो. तर अशी एक ती तयारी थोडीशी करणे, थोडासा हेड ऑनच आता आपल्याला घ्यावं लागणार आहे हे, पण पॉझिटिव्ह स्पिन घेऊन करणे, अशा गोष्टी आपण नक्कीच करायला पाहिजेत. आणि त्याच्यात अजून बरंच आपण ॲड करू शकतो, की जर मला खूप एन्झायटी वाटली, तर मी डीप ब्रीथिंग करायला पाहिजे वगैरे, ह्या गोष्टी नक्कीच त्याच्यात ॲड होतात. पण थोडंसं जॉब लॉस हा जर एक हे घेतली एंटिटी, तर त्याला फेस करताना खूप स्पेसिफिकली ह्या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. फारच सुंदर तू एक्सप्लेन केलं सगळं की काय आहे. आणि हं. मला असं वाटतं आम्ही जेव्हा काही लिहितो गोष्टी किंवा इंटरनेटवर अगदी वेबसाईट बनवण्यापासून, तू पण IT मधून आलेली आहेस, की कीवर्ड्स निघतात
त्याच्यातले. तसे आपल्या सेशनचा कीवर्ड आतापर्यंतचा मला ऍक्सेप्टन्स हा जाणवतोय. आणि ऍक्सेप्टन्सची जर्नी कशी बिल्ड होत जायला पाहिजे. ऍक्सेप्टन्स हा काय लगेच येणार नाही. जसं तू सांगतो ती प्रोसेस पूर्ण व्हायला पाहिजे. तिकडे जातोय. मला हा कीवर्ड खूप जाणवतो आपल्या डिस्कशन मध्ये की ऍक्सेप्टन्स कसा निर्माण होत गेला पाहिजे त्या व्यक्तीमध्ये 50 तर ते बोलतोय जास्त असं मला वाटतं. खरं ऍब्सोल्युटली बँग ऑन. माझा मागचा जो एपिसोड झालाय तो मिलिंद लिपारे बरोबर झाला. मिलिंद लिपारे हा युएसचा सिटीजन आहे आणि युएस बद्दल झालाय आणि तो एपिसोड खूप जोरात आता त्याला व्ह्यूज मिळत आहेत. त्या एपिसोडमध्ये मिलिंद आणि मी या विषयावर बोललो, ले ऑफ्स या विषयाबद्दल. आणि मिलिंदने त्याच्यात सांगितलंय की युएसमध्ये ले ऑफ्स किती सहज होतात आणि त्याचा ऍक्सेप्टन्स पण तेवढाच तिथं आहे. तर आपल्याकडे तेवढा ऍक्सेप्टन्स नाही जसं आपण बोलतोय. पण समजा अशी केस आहे झालेली किंवा होऊ शकते, तर तसा माणूस जर ह्या 3 किंवा 4 लोकांकडे जात असेल आणि त्याला त्यावेळी त्यांचा सपोर्ट त्या अपेक्षित असेल, त्या लोकांनी त्याला काय सांगायला पाहिजे. म्हणजे ऍज अ काउन्सिलर तू काय सांगशील हा एक भाग आला, पण हे लोक कॉमन आहेत ज्यांच्याकडे तो मदतीसाठी गेला, त्यांनी काय सांगायला पाहिजे. सो बेसिकली मी म्हटलं तसं आपण आपली सपोर्ट सिस्टीम बिल्ड करतोय. सो आता जर मी 3 लोकांना सांगून ठेवलं की जरा ना असं माझ्या जॉबच्या इथे चाललंय, तर मला अधनं तुझ्याशी बोलावं असं वाटेल, तर तू अवेलेबल राहशील का. तर त्या व्यक्ती ज्यांना असं अप्रोच केलं जातंय त्यांना थोडंसं असं बघता येईल की एकतर खूप काय म्हणतात ना, कुठले सजेशन्स न देता, जजमेंट्स पास न करता, फक्त मला ऐकून घ्यायचंय हा काय बोलतोय ते. कारण त्याला वेंट आउट करायची गरज आहे, त्याला बडबड जी साचली आहे ती सगळी बोलायची गरज आहे. तर मला फक्त तिथे बसून अवेलेबल, फोन बाजूला ठेवून मी स्वतःला तिथे अवेलेबल करून देणे, नॉन जजमेंटल राहणे. म्हणजे कुठल्याही प्रकारचे जजमेंट्स पास की तू टाइमपास फार केलास रे, किंवा तू खूप हॉप केलंस बघ असं होतं वगैरे, असं काहीही कमेंट्स न करता जर मी तिथे अवेलेबल राहिले आणि एम्पथी दाखवायचा प्रयत्न केला आणि थोडंसं काही टेक्निक्स नक्की आहेत ना की थोडंसं आता तू कसं शोधशील जॉब, ह्याच्यामध्ये आपण काही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक्स आहेत, काही आपण प्रोज अँड कॉन्स ची लिस्ट बनवू शकतो, किंवा तुम्ही काही त्याला थोडंसं रुटीन मध्ये राहण्यासाठी त्याला काही सजेशन्स देऊ शकतो. यू कॅन बी हिज बडी फॉर वॉक किंवा रन, थोडंसं त्याला अशा प्रकारे की आपण संध्याकाळी भेटत जाऊ वगैरे, असं आपण जो नॉर्मल मित्राला सपोर्ट देतो तोच, पण थोडंसं नॉन जजमेंटल आणि एम्पथेटिक अप्रोच आणि लिसनिंग इयर देणे, हा जर अप्रोच ठेवला तर खूप उपयोग आहे त्याचा. काही लोक करिअर सेटबॅक झाला याच्यामध्ये किंवा जॉब लॉस झाला तर त्याला चांगल्या प्रकारे हाताळतातही, त्यांना काउन्सिलर लागेल असंही नाही किंवा मदत लागेल असंही नाही. पण काही लोक करू शकत नाहीत. जे करू शकतात ते पटकन याच्यातून सावरतात सुद्धा. जे करू शकत नाहीत ते स्ट्रगल करतात. जे स्ट्रगल करतात ते काय चुका करतात, अशी काही उदाहरणं बघितलीस का? सो डेफिनेटली काही लोक ह्या सेटबॅक मधनं इझिली बाहेर येतात. थोडासा रेझिलियन्स प्रत्येकाचा वेगळा असू शकतो, किंवा आपण म्हणतो ना फ्रस्ट्रेशन टॉलरन्सचा एक थ्रेशहोल्ड असतो आपला सगळ्यांचा, तो प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. मी किती फ्रस्ट्रेशन टॉलरेट करू शकते याची माझी कपॅसिटी आणि समोरच्या व्यक्तीची कपॅसिटी याच्यात नक्की फरक असतो. आपले पास्ट एक्सपिरियन्सेस, आपले चाइल्डहुड ट्रॉमाज आणि आयुष्यभरामध्ये तुम्हाला असे किती प्रसंग फेस करायला लागलेले आहेत, तुमच्या मेंदूची न्यूरोप्लास्टिसिटी वेगवेगळी आहे. सो डेफिनेटली प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने हँडल करू शकतो. एक एक्झाम्पल मला आठवते की एकांचा असा IT मधला वगैरे जॉब गेला, त्याच्यानंतर एक इकिगाई नावाची एक टेक्निक आहे, तुम्ही ऐकलं असेल सगळ्यांनी, की आपल्याला आता पुढे काय करायचं ह्याचा जेव्हा आढावा घ्यायचा असतो तेव्हा पद्धतशीर पेपर पेन घेऊन ते इकिगाईची एक ती डायग्राम आहे की मला काय छान करता येतं, मला काय करायला आवडतं, जगाला कशाची गरज आहे आणि व्हॉट कॅन आय गेट पेड फॉर, असे त्याला 4 क्वेश्चन्स आहेत आणि यू हॅव टू राईट मला काय 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 येतं, मला काय 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 आवडतं, जगाला कशाची गरज आहे, असं सगळं ती ऍक्टिव्हिटी आम्ही केली. आणि त्यांचं कुकिंग हा त्यांचा खूप स्ट्रॉंग पॉइंट होता. ही यूज टू एन्जॉय कुकिंग आणि चांगलं पण जमत होतं त्यांना, आणि त्याची भयंकर गरज आहे. पुण्यात तर आपण खवय्येच आहोत सगळे, त्यामुळे काही प्रश्नच नाही. मग त्यांनी क्लाउड किचन सुरू केलं आणि तो आता इतका यशस्वी बिझनेस आहे.
आणि सगळे त्यांचे कनेक्ट जे IT मुळे किंवा आधीच्या जॉबमुळे होते ते त्यांना उपयोगी पडले. म्हणजे हा खूप पॉझिटिव्ह स्पिन आहे, की जे नेटवर्किंग मी करून ठेवलंय ते माझ्या आता या बरोबर. दुसऱ्या इनिंगमध्ये, दुसऱ्या प्रोफेशनमध्ये कसं मी वापरेन, हे त्यांना बरोबर ती नॅक जमली. तर हे आय थिंक एक सक्सेस स्टोरी म्हणता येईल जी मी बघितली. आणि ज्यांना हे करायला जमत नाही त्यांच्या माइंडसेटमध्ये आय थिंक हा रेझिलियन्स थोडा कमी पडतो. बाउन्स बॅक करण्याची जी कपॅसिटी आहे तिथे थोडे हर्डल्स येत असतील. किंवा त्यांचं एकूणच म्हणजे फ्रस्ट्रेशन टॉलरन्सचाच पॉइंट मे बी हा आहे, की व्हिक्टिम मोडमध्ये राहणे हां. खूप काळासाठी. म्हणजे आता मी व्हिक्टिम मोडमध्ये राहून मी ब्लेम करत राहिले दुसऱ्यांना, स्वतःला, आणि खूप मोठा पिरियड याच्यामध्ये गेला तर तो मोमेंटम पकडायला, परत ती उभारी आणायला तेवढाच अवघड जाऊ शकतं. त्यामुळे मी जर तो ऍक्सेप्टन्स आणल्यानंतर मी जर पुढच्या स्टेप्स आता व्हॉट नेक्स्ट उद्या करायच्या गोष्टींची बरोबर. लिस्ट बनवून ऍक्शन आयटम्स हा. तयार करणे आणि त्याच्यावरती ऍक्शन्स घेत राहणे स्टेप बाय स्टेप, ही प्रक्रिया ज्यांना जमते ते चांगल्या पद्धतीने करतात. काहींना ज्यांना जमत नाही त्यांना थोडा हेल्पिंग हँड, सपोर्ट सिस्टीम जी आपण बोललो ती बरोबर. इथे खूप क्रुशियल आहे आणि त्यातनं मग ते बाहेर येणं सोपं होऊ शकेल. म्हणजे मी असं म्हणेन की ह्या फील्डमध्ये की जे इतकं कॉम्प्लेक्स आहे खरं, त्याच्यामध्ये वेल रिसर्च्ड असे काही स्ट्रक्चर्स किंवा टेक्निक्स आहेत की जी वापरून अशा प्रकारची परिस्थिती उत्तम प्रकारे हाताळता येते. वेगवेगळ्या म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतो, तसंच मेंदूचं काम असतं. तर त्याची वापरता येऊ शकतात आणि त्याच्यातून बाहेर येता येतं. अगदी नक्की, बरोबर. अगदी डेफिनेटली. कित्येक वेळा असं होतं की लोकं स्ट्रेसफुल असतात. ज्या एज ग्रुपबद्दल आपण बोलतो आहोत, त्याला सुद्धा हे खूप ॲप्लिकेबल आहे. युनिव्हर्सली सगळ्यांनाच ॲप्लिकेबल आहे असं मी म्हणेन. पण ते असं त्यांच्याकडे पाहून वाटत नाही. आणि टू द एक्सटेंट मी असं म्हणेन की ते खूप वेळा लोकांना स्वतःलाही कळत नाही, की आपण कुठल्या एखाद्या स्ट्रेसमधून जातो आहोत हे. तर त्याचे काही वॉर्निंग सायन्स आहेत का? लोकांनी हे कसं ओळखलं पाहिजे, की आपण आता स्ट्रेसमध्ये आहोत? बॉडी आणि माइंड खूप क्लोजली कनेक्शन आहे आणि म्हणजे ते मॅनिफेस्ट होतो. तो स्ट्रेस आपल्याला दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये बरोबर. दिसायला लागतो. की जर मी सारखी स्ट्रेसमध्ये राहते तर मला पाल्पिटेशन होतंय, घाम फुटतोय, धडधड होतंय किंवा स्ट्रेसनी येणारा सगळा हा काय म्हणतात ना बॉडीली सिम्पटम्स होत आहेत. आणि हे मला सारखं म्हणजे दर दिवसामध्ये मी 4-5 वेळा जर बॉडीला असं स्ट्रेसमध्ये टाकलं, हां. म्हणजे परिस्थितीमुळे किंवा चॅलेंजेस जॉब रिलेटेड जे येतात त्याच्यामुळे, तर मग हळूहळू हे लाईफस्टाईल डिझिजेस डोकं वर काढायला लागतात. जसं की प्री डायबेटिक सिम्पटम्स दिसत आहेत, झोपेचे काही प्रॉब्लेम्स ओके. दिसायला लागलेले आहेत, वेट लॉस, कारण स्ट्रेस इटिंग, वेट लॉस नाही, वेट गेन सुरू होतं कारण स्ट्रेस इटिंग करायला लागतात लोक, स्मोकिंग वाढतं, ड्रिंकिंग वाढतं. तर ते सगळे कोपिंग म्हणून बघितलं जातं त्याच्याकडे, की आता मला भयंकर डोक्याला शॉर्ट आहे, मी थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी काहीतरी हे करेल. पण मग त्याचं रिपिटेशन होत राहून मग त्याचं सिव्हिअर हे व्हायला लागतात, परिणाम व्हायला लागतात. फॅमिली लांब जाती असं दिसायला लागतं. सो बेसिकली आम्ही असं बघतो, की जे आपले महत्वाचे कोशंट्स आहेत आयुष्याचे, की एक सोशल, ऑक्युपेशनल, फिजिकल म्हणजे हेल्थ अँड हायजीन हा जो आहे आणि मेंटल, असे ह्या चारही एरियाजमध्ये जर काही ना काहीतरी प्रॉब्लेम, फंक्शनॅलिटी लॉस दिसायला लागला तर ती सिव्हिअर होत चालली आहे केस आणि आपल्याला ऍक्च्युली काहीतरी स्टेप्स घेतल्या पाहिजेत, हेल्प घेतली पाहिजे. कारण बऱ्याचदा आव पण आणतो ना आपण, की हो. नाही आय एम डीलिंग विथ इट, हां. मी करतोय, पण बॉडी शोज द सिम्पटम्स. आणि झोप हा तर अगदी पहिला टॉस होणारी सगळ्यात गोष्ट महत्त्वाची आहे. गोष्ट. हं. कारण मेंदू चालूच राहतो ना, विचार आणि मंथन सगळं चालूच राहतं, त्याचं काम चालू राहतं. सो असं म्हणेन की ह्या मध्ये जर इफेक्ट होताना दिसतोय, तो कदाचित फॅमिली आणि फ्रेंड्सना आधी दिसेल. त्या व्यक्तीला मे बी हो. डिनायलमध्ये राहतात व्यक्ती, की ते नाही ऍक्सेप्ट करत की असं होतंय. पण जर आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत असं होतं दिसलं तर ते नक्कीच अलार्म बेल आहे ती आणि आपण हेल्प मिळवली पाहिजे म्हणजे त्यासाठी. आजूबाजूचे लोकही सांगू शकतात हे, नक्कीच. आणि ते त्या डिनायल मोडमध्ये न राहता त्या व्यक्तीने त्याच्यावर विचार केला पाहिजे आणि खरंच त्याचा ऍक्सेप्टन्स केला पाहिजे जर ते होत असेल तर. खरंच. बरोबर. आणि हे काय सडनली होत नाही, ग्रॅज्युअली होतं.
त्यामुळे कदाचित लोकांना जाणवत नाही, असं होऊ शकतं ना. अगदी अगदी हा. मी डील करतोय, माझं चालू आहे, माझा प्रयत्न चालू आहे आणि नॉर्मलाइज होतात गोष्टी. म्हणजे 3 तासाची झोप मी नॉर्मल करून टाकली. मी असाच झोपतोय, कित्येक हो. वर्ष मी असाच झोपतोय. किंवा 5 सिगरेट तर नॉर्मल आहे माझ्यासाठी दिवसभरामध्ये. हो, हो. हे आपण नॉर्मलायझेशन गोष्टींचं इतकं पटकन करतो की आपल्या नकळत ते डिटोरिएशन चालू राहतं आणि कळत पण नाही कधी एवढं आपण अं, हे गाठली लिमिट असं. किंवा तो त्रास म्हणजे एका पॉईंटच्या पुढे गेला गेला. त्याच्यानंतर एक्झॅक्टली, होणार. बरोबर. एक्झॅक्टली. आपल्या भारतीय मानसिकतेमध्ये आपण असं बोलतो की जे अनुभवी लोक आहेत, एक्सपिरियन्स प्रोफेशनल्स, त्यांना त्यांची जी आयडेंटिटी असते ती त्यांचं कंपनी, तिथला रोल, तिथलं डेझिग्नेशन, ह्या सगळ्याशी ती खूप कनेक्ट झालेली असते. त्यांचं आयुष्यच तिथं खूप म्हणजे आपण असं म्हणू त्याला अलाईन झालेलं असतं. तर त्यांच्या ह्या करिअरला धक्का बसला या पॉईंटला एजच्या, तर त्यांना असं वाटू शकतं की अरे आपली तर किंमतच आता राहिलीच नाही, म्हणजे आता संपलंच सगळं, जी माझी अख्खी आयडेंटिटी होती ती सगळीच निघून गेली. तर असं का होतं? आणि ह्या लोकांनी सेल्फ वर्थ, त्यांना जी वाटतं गेली, ती सेल्फ वर्थ आणि जॉब टायटल हे वेगळं कसं ठेवलं पाहिजे? खूपच महत्वाचं आहे कारण आय थिंक लाईक यू सेड इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये हे जास्त रिलेव्हंट आहे की आपण खूपच अटॅच असतो आपल्या कामाच्या ह्याच्याशी. आणि आपण बघितलंय काय माहिती ना की 60 पर्यंत रिटायरमेंटचा काळ म्हणजे अगदी शुअर शॉर्ट नोकरी चालू होती आपल्या वडिलांची आणि ते 60ला रिटायर झाले. आणि मग घरातले घाबरायचे की आता 60 झाल्यावरती हे एकदमच यांना काहीच करायला नसणार आहे, मग यांचं खूपच काय करतील ते किंवा तब्येतीवर परिणाम होईल असं. हो. किंवा मी अशी लोक बघितलीत की जी बिझनेसमध्ये असणारी की ज्यांनी ठरवलं नाही मी 75 पर्यंत काम करत राहणार कारण मला ठणठणीत ठेवायची आहे तब्येत. कारण ते इतकं क्लोजली कनेक्टेड आहे ना, सकाळी ऑफिसला जाणे, संध्याकाळी परत येणे आणि मग त्या रुटीन मध्ये सगळं बसतं बरोबर आणि तब्येत चांगली राहते, मानसिक स्वास्थ्य बरोबर. चांगलं राहतं, हे बरोबर. आपल्या डोक्यात फिट बसले. त्यामुळे आता जर 40शीत आणि 50शीत आपल्याला एकदम आता असा 9 ते 5चा जॉब नाहीये मला, हे जर हिट झालं तर हो. ते आपण घेत नाहीये राईट पद्धतीने कारण ते बघत आलोय आपण लहानपणापासून. तर मला असं वाटतं की अवघड आहे थोडंसं कारण आपण ती अटॅच ठेवली आहे खूप सेल्फ वर्थ आणि काम. पण जर आपण असं केलं की एक एक एक्सरसाइज मी सांगते करायला की माझ्या जीवनाची मूल्य 5 मला ठरवायची आहेत आणि जी आपण पाळत आलेलो असतो लहानपणापासून. म्हणजे बेसिक खरं बोलायचं, चिटिंग करायचं नाही वगैरे, हे असे आपल्याला रुळलेले असतात आपल्यामध्ये आणि आपल्याला माहिती असतात, पण ते असे कधीतरी लिहिले पाहिजेत. आणि त्या 5 मूल्यांवरती माझा सेल्फ वर्थ मी डिपेंड ठेवणार आहे. आता ही मूल्य जी आहेत ती माझी आहेत, ती मी अडॅप्ट करू शकते, मी ती अल्टर करू शकते, त्यामुळे ती फ्लेक्झिबल पण आहेत पण चांगली आहेत. ती जर मी ठरवली की एक आहे माझ्या फॅमिली रिलेटेड एक काहीतरी मूलतत्व की जे महत्वाचं आहे माझ्यासाठी, एक आहे समाजा रिलेटेड, समाजाशी रिलेटेड, एक आहे माझ्या व्यवसाय किंवा नोकरी रिलेटेड, आणि एक आहे माझ्या पर्सनल की व्हॉट इज माय कॉलिंग. मला आयुष्याचा अर्थ कशात दिसतो असं एक लिहून जर आपण ठेवलं, मग ह्याच्यामध्ये आपल्या हॉबीज येऊ शकतात, आपण पॅशनेटली करणाऱ्या गोष्टी येऊ शकतात, आपलं माझ्या आईवडिलांचं अमुक अमुक वारसा आहे तो मला नीट ठेवायचा आहे, काही येऊ शकतं. पण हे सगळं जर आपण बघितलं ना तर एकच क्वेश्चन त्याचा आहे की जे व्यवसायाशी आणि नोकरीशी संबंधित आहे. बाकी सगळे फॅमिली रिलेटेड, फॅमिली आणि फ्रेंड्स रिलेटेड, पर्सनल आणि समाजाच्या संदर्भात असे सगळे बाकीचे आहेत. मग त्यामुळे काय होतं की आपल्याला एक स्टेटमेंट मिळतं की आय लिव्ह बाय दीज 5 व्हॅल्यूज. हे एक आपल्याला स्टेटमेंट तयार होतं आणि त्याच्यावर आपण आपला सेल्फ वर्थ जर ठेवला तर मग ह्या मटेरियलिस्टिक गोष्टी, या व्होलेटाईल गोष्टी ज्या जाऊ शकतात, जसं की नोकरी, पैसा, नाव, पद, या गोष्टी खूपच म्हणजे काय अनसर्टन आहेत, त्या जाऊ शकतात. त्यामुळे त्याच्यावरती मी फार काही ठेवलं नाहीये माझी सेल्फ वर्थ मी माझ्या व्हॅल्यू सिस्टीमवर ठेवलीये जी माझी स्वतःची आहे. आणि ती जर माझी आयडेंटिटी असेल तर या बाकीच्या गोष्टींच्या जाण्याने ती जात नाही.
ती फ्लेक्झिबल राहते. मी थोडंसं अडॉप्ट पण करते कधी कधी, की काही गोष्टी आपण ठरवतो की अजून थोड्या वेगळ्या बघायच्या ह्या आता आयुष्यात. तर काही पावसाळे बघितले की हो, लक्षात फ्लेक्झिबली येतंय. काही गोष्टी वेगळ्या करतो, पण ते आपण ठरवलेले असतात, बाहेरच्या कोणी ठरवलेले नसतात. त्यामुळे माझी व्हॅल्यू सिस्टीम जर माझ्या सेल्फवरचा पाया असेल, तर या बाकीच्या येऊन जाऊन राहणाऱ्या गोष्टींनी फार फरक पडणार नाही. पण जसं तू सुरुवातीला म्हणालीस की हे दोन जॉब टायटल आणि सेल्फ वर्थ सेपरेट होणं तसं अवघड आहे. पण मी असं म्हणेन की अवघड आहे हे आधी लोकांनी समजून घ्यायला पाहिजे आणि अशक्य नाही हेही समजून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे ना? समजा हा पॉडकास्ट बघणारा व्यक्ती एक 50 वर्षाचा व्यक्ती आहे आणि तो आता त्याच्या जॉबची इनसिक्युरिटी खूप ऑब्झर्व करतोय. कधी जॉब जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे. त्याच्यावर आर्थिक जबाबदारी आहे, जसं आपण बोलत आलो, सगळ्या त्या आयुष्याच्या ह्या स्टेजच्या ज्या प्रायोरिटीज आहेत त्या त्याच्या आत्ता तशा आहेत, आपण एपिसोडमध्ये जसे बोलले तशा. अर्थात ह्या सगळ्याचा परिणाम होऊन तो मेंटली एक्झॉस्ट होतो आहे खूपच. तर त्याला याच्यातून बाहेर यायचं असेल तर पुढचे 90 दिवसासाठी त्याला असा काय रोडमॅप दाखवता येईल किंवा त्याने अशा काही गोष्टी केल्या पाहिजेत का, 2-3-4 गोष्टी की ज्या त्याला याच्यामध्ये मदत करतील? काय सांगशील? मला असं वाटतं पहिली गोष्ट म्हणजे जे आपण अध्यारूत धरलं होतं की सकाळी मी उठणार, ऑफिसला जाणार डबा घेऊन, संध्याकाळी येणार आणि मग काहीतरी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, तर ते जे रुटीन आपण गृहीत धरलं होतं ते जर ब्रेक झालंय तर मला स्वतःचं एक रुटीन बसवायला पाहिजे. सो इवन इफ यू डोंट हॅव जॉब, तुम्ही एक रुटीन आणायचा प्रयत्न करा. त्या रुटीनमध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी 100% ऍड करा. म्हणजे काहीतरी व्यायामाची, कारण व्यायामाने आपल्या शरीरामध्ये आणि मेंदूमध्ये जे केमिकल्स स्त्रवतात ते इतके इम्पॉर्टंट आहेत, ते इतके महत्वाचे आहेत, त्याच्याने तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी सुचतील. त्यामुळे जी काही व्यायाम प्रकार तुम्हाला आवडेल, जिमला जायला आवडेल, सायकलिंग, रनिंग, वॉकिंग, जे काही तुम्हाला करायला आवडेल, योगा, जे आवडेल ते तुम्ही त्या रुटीनमध्ये पहिलं प्रायोरिटीनी घ्यायला पाहिजे. कारण स्ट्रेसला अगदी महत्वाचा अँटीडोट इज एक्सरसाइज किंवा ऍक्टिव्हिटी. जर मला स्ट्रेस आला आणि मी एकाच जागी बसून राहिले तर ती जी चर्निंग चालू झालंय माझ्या शरीरामध्ये, जो एक्स्ट्रा एनर्जी तयार झालीये, कारण स्ट्रेस आलाय म्हणजे मला फाईट किंवा फ्लाईट दोन्हीपैकी काहीतरी एक करायचंय, मला पळून जायचंय किंवा मारामारी करायची असं माझ्या मेंदूला वाटतंय. पण मी ते दोन्ही नाही केलं आणि मी बसून राहिले, झोपून राहिले, तर ती सगळी एनर्जी भयंकर आतमध्ये अशी दाटून राहील आणि त्याचा मला त्रास होणार आहे. तर त्या एनर्जीला वाट करून देण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपण व्यायाम सुरू करायला पाहिजे. करत असाल तो वाढवायला पाहिजे. अजून आता वेळ आहे आपल्याकडे, अजून काहीतरी इंटरेस्टिंग त्याच्यात ऍड करू शकतो डायमेन्शन. सो ऍक्टिव्हिटी इज व्हेरी व्हेरी क्रुशियल. मला असं वाटतं पॅरलल पॅशन शोधायला सुरुवात करणे. म्हणजे माझा प्लॅन BCD तर आहेच आहे, तुम्ही तो करालच, फायनान्शियल प्लॅनिंग करालच तुम्ही, पण मेंटली मला माझा वेळ सगळा छान पद्धतीने ऑक्युपाय करण्यासाठीचे पॅरलल पॅशन्स माझे मी आधीच सुरू करायला पाहिजेत शोधायला. म्हणजे साधारण 40 मध्येच मला हे करायला पाहिजे की झालं, आता करिअरला प्रायोरिटी देऊन मी सेट झालोय, आता लेट मी फाइंड व्हॉट आय लाईक अदर दॅन माय वर्क. मला म्हणजे आपल्या पिढीने फारसं केलं नाहीये ऍक्च्युली. सो पॅरलली मला काय आवडतं हे शोधायलाच पाहिजे आणि त्याच्यात इन्व्हेस्ट करा. पैसा, एनर्जी, वेळ, या तिन्ही गोष्टी त्याच्यात इन्व्हेस्ट केल्या तर आपण ते अगदी नेटाने करू. त्यातलं एक जरी काही आपण नाही हातचं राखून ठेवलं, खर्च केला ना की आपण करूच बरोबर असं मला काही वेळा वाटतं. अगदी खर्च केल्याशिवाय काय आपण पाऊल पुढे टाकत नाही. एक्झॅक्टली. सो तिथे तुमचं नेटवर्क होईल, तुमचा ग्रुप तयार होईल, तुम्हाला सिमिलर विचार करणारी माणसं भेटतील आणि तुमची सपोर्ट सिस्टीम एक्सटेंड व्हायला सुरुवात होईल. तर ते नक्की केलं पाहिजे. कारण बऱ्याचदा असं होतं की ब्रशअप करायला पाहिजेत, आता मला जे स्किल्स मला काय अपग्रेड करून पुढे जायला पाहिजे हे खरं आहे, पण पॅरलली मी अजून पॅशनेटली काय करतो हेही शोधणं तेवढंच महत्वाचं आहे. स्किल्स म्हणजे जी जॉबची करिअरची स्किल्स आहेत ती, एक्झॅक्टली, त्याच्याबरोबर हे पॅरलल ट्रॅक चालले पाहिजेत, ही स्किल्सच आहेत. एक्झॅक्टली. आणि थोडंसं म्हणजे जसं मगाशी मी म्हणलं की पॉझिटिव्ह स्पिन कसा देता येईल आपल्याला. म्हणजे आतापर्यंत आपण आपल्या बऱ्याच रिलेशनशिप्स कॉम्प्रोमाइज केल्या कारण आपण जॉबमध्ये होतो. तर आता ह्या सगळ्या वेळाचा जर मी कसा म्हणजे मी कसा उपयोग करून घेऊ शकतो, सो दॅट आय कॅन इन्व्हेस्ट इन माय अदर रिलेशनशिप्स. म्हणजे पार्टनर बरोबरची रिलेशनशिप, मुला
मुलांबरोबरची, पेरेंट्स बरोबरची आणि मित्रमंडळी, नातेवाईक ह्यांच्या बरोबर मी कार्व आउट, आता आधी आपल्याला जमलं नाही कार्व आउट हो, करायला वेळ, हो. आता आपल्याकडे वेळ आहे, हो. तर वी कॅन प्लॅन सो वेल की हा चहा आपण करायचाच एकत्र, ही बरोबर. कॉफी घ्यायला आपण भेटायचंच, असं बरोबर. करून आपण जर, कारण ऍट द एंड ऑफ द डे ह्या रिलेशनशिप्स सगळ्यात महत्वाच्या फार आहेत. महत्त्वाचं. देर इज अ सायकोलॉजिकल स्टडी की माणसाच्या सक्सेसफुल आणि हॅपी लाईफचं गमक कशामध्ये आहे, असा एक मोठा रिसर्च झाला. त्याच्यात असं लक्षात आलं की त्याचे कनेक्शन्स, त्याच्या रिलेशनशिप्समध्ये किती डेप्थ आणि किती काय म्हणतात ना, प्रेम जास्त हो, आहे, हो. याच्यावरती त्या माणसाचं आयुष्याचं मिनिंग ठरतं. तर मग आपण त्याच्यात इन्व्हेस्ट केलंच नाहीये आतापर्यंत, तर बरोबर. मे बी इट्स हाय टाइम टू इन्व्हेस्ट इन दोज रिलेशनशिप्स. तर त्याला वेळ देऊन तिथे काय आपल्याला करता येईल, कसं काही ऍक्टिव्हिटीज शोधायला पाहिजेत की ज्या आपण या लोकांबरोबर करून आनंद मिळवू बरोबर. शकतो, असं एक थोडंसं करता येईल. आणि मगाशी म्हणलं तसं की विक्टिम मोड मध्ये न जाता, आणि इट्स नॉट पर्सनल हे स्वतःला सांगून आपण स्वतःला सेफगार्ड करतोय, कारण बरोबर. तसं न केल्याने त्रास सगळ्यात जास्त मलाच होतो. सो इट्स इन माय बेनिफिट की मी हे ठरवते की हे पर्सनल नाहीये आणि इट्स नॉट अबाउट मी, आणि आय एम नॉट द विक्टिम. मला काहीतरी गिफ्ट मिळतंय हो. जे मी कसं आता छान पद्धतीने पुढे ओपन करू शकतो हे मी बघायला पाहिजे. बरोबर. म्हणजे मी प्रश्न जेव्हा विचारताना म्हटलं की 90 दिवसाचा काय त्याला एक रोडमॅप देता येईल. पण 90 दिवस हे मी फक्त एक थेअरी म्हणून म्हटलं. पण अशा प्रकारचा रोडमॅपवर जर त्याचं थिंकिंग सतत प्रवास करत राहिलं, तर ही सिच्युएशन हँडल करणं काही फारसं अवघड नाही अगदी. राहणार त्या केसमध्ये. करेक्ट. म्हणजे आधी प्रयत्नपूर्वक करायला लागेल आणि देन इट विल बिकम अ लाईफस्टाईल, एक्झॅक्टली, असं एक्झॅक्टली. म्हणता बरोबर. येईल. या एपिसोडच्या शेवटी येत असताना मला असं काही विचारायचं आहे, की लोकांना ना लो हँगिंग फ्रुट्स हवे असतात, की माझ्यासाठी काय? मला काय मिळणार याच्यातनं आता या चर्चेतनं? तर आता लोकांना हे माहिती आहे, आपल्यालाच माहिती आहे, की जगात बदल फार होतात. तंत्रज्ञान, स्किल्स, नोकऱ्या, अनसर्टन्टी भरपूर बदल आहेत आणि हे बदल पुन्हा रोलबॅक होणार नाहीयेत. हे वाढतच जातील. अशा ह्या परिस्थितीमध्ये ह्या लोकांना समजा असा प्रश्न आहे, की माझ्यासाठी काय? त्यांच्यासाठी जर का तुला मी विचारलं, की मेंटल सर्व्हायव्हल किट असा मी शब्द वापरेन, तर तो त्यांना हवा असेल, तर काही गोष्टी सांगशील का? टेक्निक्स किंवा काही गोष्टी की ज्या त्यांनी त्या किटमध्ये ठेवाव्यात आणि वापराव्यात, असं काय सांगशील? सो मी म्हणेन की बायो सायको सोशल असं हे तिन्ही डायमेन्शन्स एकत्र जातात. तुम्ही काहीतरी एकच नाही मिळत आपल्याला. सो आपली फिजिकल हेल्थ, आपलं सामाजिक हेल्थ आपली, आणि आपली मानसिक हेल्थ, हे सगळं हँड इन हँड वर्क होतं. तर साधारण या एज ग्रुप मधल्या लोकांसाठी म्हणायचं तर मी म्हणेन की माझी सक्सेसची डेफिनेशन मला केली पाहिजे. हा, ज्याला एक्सटर्नल व्हॅलिडेशन किंवा एक्सटर्नली कुणाला काय वाटतं हे बाजूला ठेवून मी कशाला म्हणेन की हा, हे मी सक्सेसफुली केलंय किंवा करतोय, किंवा ही लाईफस्टाईल किंवा असं जगणं हे माझ्यासाठी इनफ आहे. हा, हे आपलं आपलं ठरवलं पाहिजे. त्याला सगळ्याला जर आपण बाहेर शोधायला लागलो तर खूपच कॉम्प्लिकेटेड आन्सर्स आहेत आणि रिअलिस्टिक नाहीयेत. खूप अनरिअलिस्टिक आणि अतिरेकी असे एक्सपेक्टेशन्स ठेवले जाऊ शकतात. पण जर मी माझं माझं चाचपून पाहिलं तर अशा टाईपचं जगणं माझ्यासाठी सक्सेसफुल मी म्हणेन असं. तर ते माझी डेफिनेशन ऑफ सक्सेस मला ठरवली पाहिजे. बरोबर. हाऊ मच इज इनफ हे मला ठरवलं पाहिजे, आणि वेन टू स्टॉप हे माझं मला ठरवलं पाहिजे. बऱ्याचदा मी बघते की लोक म्हणतात काढतील तेव्हा काढतील, तोपर्यंत रेटायचं. हो. पण जर त्या रेटण्यामध्ये पण खूप त्रास आहे जो इंटरनली होत राहतो. तर तुम्ही ठरवा काय चाललंय, कुठे चाललंय, हे गेज करा आणि तुम्ही ठरवा व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप यू हॅव टू टेक. बरोबर. कोणीतरी दुसऱ्यानी ती स्टेप घेण्याआधी तुम्ही ठरवा की कुठली नेक्स्ट स्टेप आपली असणार आहे. छोटे छोटे गोल्स सेट करून त्या विन्स सेलिब्रेट केल्या पाहिजेत. म्हणजे परत ते केमिकल्स की जे डोपामाइन सिक्रेशन व्हायला पाहिजे, ऑक्सिटोसिन सिक्रेशन व्हायला पाहिजे, आनंद मिळायला पाहिजे. सारखं धावाधाव करून नुसतीच दमछाक होतीये. पण जर मी छोटे गोल्स सेट करून ते अचीव करत राहिले, आणि ते प्रोफेशनलच असले पाहिजेत असं काही नाही, कुठल्याही पद्धतीचे, तर मला व्यवस्थित माझ्याकडनंच फीडबॅक लूप जो आहे तो चालू राहतो इंटरनली विदाऊट एनी एक्सटर्नल व्हॅलिडेशन. माझं मलाच इंट्रिन्सिक हे मिळत राहतं, मोटिवेशन मिळत राहतं, आणि मी त्या पाथवरती राहते.
आणि सपोर्ट सिस्टीम खूपच महत्वाची आहे, कारण आयसोलेशन आणि लोनलीनेस हा इतका मोठा प्रॉब्लेम, एवढी गर्दी आपल्याकडे, एवढे आहोत आपण संख्येनी, तरी लोक आयसोलेटेड फील करतायत, एकटं फील करतायत. तर तुमच्या रिलेशनशिपमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. त्याला ऍक्च्युली वर्क, म्हणजे रिलेशनशिप यू हॅव टू वर्क ऑन इट, राईट? सो ते काम करत राहिलं पाहिजे. कुणालाच गृहीत न धरता आपल्या आजूबाजूच्या, जर आपण त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करत राहिलो, प्रयत्न करत राहिलो की चांगलं फ्लरिश होईल ते रिलेशनशिप, तर आय थिंक दॅट इज द की टू सक्सेस. हे कीटच आहे. हे जर त्यांनी बरोबर ठेवलं आणि जेव्हा जे हवं ते काढलं किंवा यातले टेक्निक्सचा वापर केला तर हे face आणि करू शकतो. मला असं वाटतं खूप साऱ्या गोष्टी फुकटच आहेत, हो. म्हणजे काही त्याला कॉस्ट द्यावीच लागत नाही. म्हणजे आता श्वास आपला, म्हणजे डीप ब्रिदिंग करायला पाहिजे सकाळ संध्याकाळ आपण ऐकतो, पण जेव्हा मला बिल्टअप होतोय स्ट्रेस, मला असं एक मेल दिसतीये किंवा माझा बॉस म्हणतो की वी नीड टू टॉक, किंवा मला खुसफुस जाणवते की काहीतरी गॉसिप चाललंय बरं का आजूबाजूला, तेव्हा जर माझ्यामध्ये स्ट्रेस बिल्टअप होतो आहे, तर तेव्हा मी जर 3 डीप ब्रेथ्स घेतले तर माझ्या सिस्टीमला मेसेज जातो की एव्हरीथिंग इज नॉर्मल, भरपूर ऑक्सिजन जातो आणि आय फील काम. तर ब्रेथ इज सच अ इझी, म्हणजे जे आपण ऑटोमॅटिकली करतोय अगदी अगदी आणि फ्री आहे, ती गोष्ट आपल्या हाताशी आहे. सो डीप ब्रेथ घेणे, ग्रॅटिट्यूड व्यक्त करत राहणे आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टींसाठी आणि व्यक्तींसाठी. ग्रॅटिट्यूड आपल्याकडनं आला, कृतज्ञता आपल्याकडनं आली, आणि ब्रेथ इज बिग पॉवर आपल्याकडे जी इझिली आहे. सो या गोष्टी केल्या हे किट आहे जे अगदी आपल्या हाताशी आहे. तसे ग्रॅटिट्यूड तू जे म्हणालीस मला खूप आवश्यक महत्वाचा मुद्दा वाटतो. लोकांना ग्रॅटिट्यूड नसतेच असं मला वाटतं. किती काय काय गोष्टी मिळतात, म्हणजे आर्थिक असतील किंवा करिअरमधलं सक्सेस असेल, मुलांच्या बाबतीत असेल, बऱ्याच गोष्टी यश मिळून सुद्धा असे लोक दिसतात की अजून काही गिअर खाली आणायला तयार नसतात. त्यांना पुढे जात राहायचं असतं. बरोबर आहे. ते हे जे सांगितलंच ना, ह्याच्या बाहेर वाटतात मला ते. ते सेलिब्रेट करत नाहीत, ते त्यांच्या सपोर्ट सिस्टीम मध्ये खूप कनेक्टेड वाटत नाहीत. बऱ्याच गोष्टी ह्या तशा लोकांची रिलेट होतात असं मला वाटतं. कारण आय थिंक आपण धावत खूप राहिलोय, म्हणजे, आणि तेव्हा ती गरजही होती कदाचित. सगळं आपल्या एकूण इकॉनॉमीची गरज असेल माहित नाही, पण खूप धावाधाव झाली आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी आणि द हसल कल्चर ना, की करत राहायचं अजून अजून अजून, तर त्याच्यामध्ये थोडंसं हा ग्रॅटिट्यूडचा भाग मागे पडून गेला असेल. पण तो आता आणला पाहिजे. म्हणजे एक ती संध्याकाळी झोपताना जर मी एक लिस्ट केली की काय आज छान गोष्टी 3-4 झाल्या की ज्याच्यासाठी मी ग्रेटफुल आहे, आणि मग त्या कुठल्या व्यक्तींमुळे झाल्या त्यांच्याबद्दल पण ग्रेटफुल जर आपण फील करू शकलो, कृतज्ञतेमध्ये भयंकर पॉवर आहे आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते त्यांनी आपल्यामध्ये. कदाचित ज्या लोकांना आपण रात्री झोपताना 3 व्यक्ती आहेत जसं तू म्हणालीस की ज्यांच्याबद्दल आपण ग्रेटफुल आहोत त्या दिवसासाठी, तेच आपण दुसऱ्या दिवशी दुसऱ्यांना जायचा प्रयत्न करू शकतो. अशा गोष्टी अगदी की आपणही रिटर्न देऊ त्याच्यामध्ये, आणि त्याच्यातला जो आनंद आहे तो खूप म्हणजे पलीकडचा, शब्दांच्या पलीकडचा. आपण खूप छान चर्चा झाली. हा विषय इतका मोठा आहे, पण एवढ्या कमी वेळामध्ये तुझ्या मदतीने हा अतिशय चांगल्या प्रकारे मला मांडता आला, याचा फार आनंद आहे. आणि मला खात्री आहे की आपल्या दर्शकांना सुद्धा हा एपिसोड खूप आवडेल. आणि पुढे आपण बोलत राहू, अजूनही काही विषय आपण याच्यामध्ये एक्सप्लोर करत राहू. पण हा विषय पहिल्यांदा मी का घेऊया असं म्हटलं तरी आजची खूप गरज आहे असं मला वाटतं. आणि लोक जेव्हा टेक्निकल साईडला किंवा AI मुळे किंवा जे काही घडतंय इंडस्ट्रीमध्ये, नोकऱ्यांमध्ये, हा भाग बघतायत, त्याचा दुसरा जो तेवढाच महत्वाचा जो मानसिक हेल्थचा जो भाग आहे, आपण जो आज बोललो, हा कुठंच बोलला जात नाहीये. आणि त्याच्यासाठी मला असं आवश्यक वाटलं की हे बोललं गेलं पाहिजे. तर तुझे खरं खरं मनापासून आभार. धन्यवाद. आता बोलता बोलता मला अनेक गोष्ट अशी जाणवली की जे एंट्री लेवलला आहेत आता करिअरच्या, किंवा ज्यांचं शिक्षण आता पूर्ण होत आलंय किंवा सुरुवाती वर्ष आहेत, 1-2-3-4 वर्ष करिअरची झालीत असे, तर या लोकांना सुद्धा एक वेगळ्याच प्रकारचा आता एक प्रॉब्लेम्स ते लोक फेस करतायत. AI मुळे असेल, जॉब कट्समुळे असेल, किंवा कॉस्ट कंट्रोल खूप आहेत कंपन्यांमध्ये. अगदी मी असं म्हणणार नाही की त्यांचे जॉब जात आहेत, त्यांचे जॉब वेगळ्या प्रकारे जात आहेत. जे निर्माण होत होते ते कमी होत आहेत आणि नवीन प्रकारच्या संधी निर्माण होत आहेत, पण तिकडे खूप प्रॉब्लेम्स आहेत. तर मला असं वाटतं की हा एक विषय पुढच्या कधीतरी चर्चेमध्ये होऊ शकतो, पण त्याच्याबद्दलही बोलूया पुढे. नक्कीच. हा एपिसोड बघितल्याबद्दल
बिझनेस कंपास मराठीच्या सर्व दर्शकांना मनपूर्वक धन्यवाद. असेच अनेक विषय आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येत असतो आणि तुम्हाला बिझनेसच्या जगात काय घडामोडी चाललेल्या आहेत याचे अपडेट्स वेळोवेळी देत असतो. माझे इंडिव्हिज्युअल व्हिडिओज पण असतात, तेही बघत राहा आणि आमचे इंटरव्ह्यूज जे आहेत पॉडकास्ट तेही बघत राहा. आणि बिझनेस कंपास मराठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला अपडेट्स थेट कळत राहतील. आमचं दुसरं चॅनल आहे बिझनेस कंपास या नावाचं इंग्लिश चॅनल, त्या चॅनललाही सबस्क्राईब करा. आत्ता अलीकडचा एक एपिसोड आहे जो मिलिंद लिपारी बरोबर केलेला आहे की अमेरिका कशी आहे, अमेरिका, आणि त्याला उत्तर त्यांनी दिले अशी आहे अमेरिका. तो एपिसोड खूप मोठ्या प्रमाणात जगभरातून मराठी लोक पाहत आहेत. तो एपिसोड आवर्जून बघा आणि तुमच्या नेटवर्कमध्ये पण तो पाठवा. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.